Hello my dear students, welcome to the question paper discussion of Shahu Screening Test Mains Exam 2021. So today we are going to discuss the question paper of subject mathematics which was taken on 12th May 2021 by Shahu College. ठीक है. So शाहू कॉलेज ने जी एग्जाम कंडक्ट केली होती 12th मे 2021 ला ते आपण क्वेश्चन्स या ठिकाणी मॅथमॅटिक्सचे क्वेश्चन्स या ठिकाणी आपण डिस्कस करणार आहोत. जर कन्क्लुजन पाहायला गेलं या टोटल क्वेश्चन पेपरचं तर टोटल 25 आउट ऑफ 25 क्वेश्चन्स तुम्ही असं म्हणू शकता की 20 क्वेश्चन्स जे आहेत ते इझी टू मॉडरेट आहेत. इझी टू मॉडरेट, ठीक आहे. इझी टू मॉडरेट टाइपचे 20 क्वेश्चन्स आहेत आणि 5 क्वेश्चन्स तुम्ही असे म्हणू शकता की जे थोडेसे हार्ड होते. ठीक आहे, थोडेसे हार्ड क्वेश्चन्स होते 5. ठीक आहे. सो त्यामुळं जर पाहायला गेला आपण पर्सेंटेज मध्ये तर जवळपास 80% जो पेपर आहे 80% पेपर हा इझी टू मॉडरेट लेवल मध्ये होता. 20% पार्ट या पेपर मधील मॅथमॅटिक्स बद्दल मी सांगतोय. हे टोटल जे मी बोलतोय ते मॅथमॅटिक्सच्या 25 MCQ बद्दल बोलतोय. ठीक आहे. सो मॅथमॅटिक्स मध्ये जे 20 MCQ होते ते इझी टू मॉडरेट लेवलचे होते, बट 5 क्वेश्चन्स हे हार्ड होते असं म्हणता येईल. जर तुम्ही स्टुडंट्सच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर आपल्याला असं म्हणता येईल की 5 क्वेश्चन्स हे थोडेसे हार्ड होते. ठीक आहे. सो तर याच्यावरून आपण कन्क्लुजन काढू शकतो की 80% पेपर हा इझी टू मॉडरेट आणि 20% क्वेश्चन हा थोडासा टफ होता. 20% पेपर हा थोडासा टफ होता असं आपल्याला कन्क्लुजन सांगता येईल. ठीक आहे. सो वन बाय वन आपण क्वेश्चन्स या ठिकाणी डिस्कस करूयात. सो या ठिकाणी क्वेश्चन नंबर 51 मॅथमॅटिक्सचे जे काही क्वेश्चन्स आहेत ते 51 पासून स्टार्ट होतात. ठीक आहे. अप टू द 50 फिजिक्स अँड केमिस्ट्री क्वेश्चन्स आर देअर. सो आफ्टर द क्वेश्चन नंबर 50 देर इज स्टार्टिंग द क्वेश्चन्स ऑफ मॅथमॅटिक्स. सो मॅथमॅटिक्सचे क्वेश्चन स्टार्ट होतात 51 पासून. सो काय आहे फर्स्ट क्वेश्चन, द कॉर्ड ऑफ लार्जर ऑफ 2 कॉन्सेंट्रिक सर्कल्स. ठीक आहे. तर पेपर तुमच्या समोर ठेवायचे. हा कम्प्लीट डिस्कशन पाहत असताना त्याच्यावरून तुम्हाला खूप इझी जाईल. ठीक आहे. जी PDF फाईल तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे शाहू स्क्रीनिंगने, जर तुम्ही ती PDF फाईल समोर ठेवला तर तुम्हाला हे आन्सर काढण्यास हे डिस्कशन पाहण्यासाठी खूप हेल्प होईल. ठीक आहे. सो क्वेश्चन नंबर 51 दिलेला आहे, कॉर्ड ऑफ लार्जर ऑफ 2 कॉन्सेंट्रिक सर्कल इज टँजंट टू द स्मॉलर सर्कल. ठीक आहे. अशा पद्धतीने 2 कॉन्सेंट्रिक सर्कल घ्यायचे. ठीक आहे. 2 कॉन्सेंट्रिक सर्कल्स, 2 कॉन्सेंट्रिक सर्कल्स आणि कॉर्ड अशा पद्धतीची काढायचे. कॉर्ड ऑफ लार्जर 2 सर्कल ऑफ कॉन्सेंट्रिक सर्कल इज टँजंट टू द स्मॉलर सर्कल. स्मॉलर सर्कलला ही जी कॉर्ड आहे ती स्मॉलर सर्कलला टँजंट असली पाहिजे. अँड हॅज लेंथ ए. तर या कॉर्डची लेंथ दिलेली आहे ए. हा टोटल कॉर्ड ए लेंथचा आहे ए. ठीक आहे. सो मग या ठिकाणी आपल्याला विचारलेलं काय, फाइंड द एरिया ऑफ एन्युलस. फाइंड द एरिया ऑफ एन्युलस. ठीक आहे. या वर्ड मध्ये पण खूप मुलं कन्फ्युज झालेले असू शकतात. व्हॉट इज एन्युलस. हे एन्युलसचा एरिया फाइंड आउट करायचे म्हणजे काय. सो एन्युलस मीन्स एरिया बिटवीन 2 कॉन्सेंट्रिक सर्कल्स. एरिया बिटवीन 2 कॉन्सेंट्रिक सर्कल्स. तर 2 कॉन्सेंट्रिक सर्कलच्या मधला हा एरिया फाइंड आउट करायचा. एन्युलसचा एरिया म्हणजेच काय, एन्युलस म्हणजेच 2 सर्कलच्या बिटवीन मधला एरिया फाइंड आउट करायचा. ठीक आहे. अशा टाइप मध्ये हा टोटल. सो हा बिटवीन मधला एरिया जर काढायचा असेल, 2 सर्कलच्या बिटवीन मधला जर एरिया फाइंड आउट करायचा असेल तर तुम्हाला लार्जेस्ट रेडियस, ग्रेटर सर्कलची रेडियस आणि स्मॉलर सर्कलची रेडियस माहिती असणं गरजेचं आहे. सो मी तर जॉईन करतो अशा पद्धतीने पहा. सो ही याला मी कॅपिटल आर कन्सिडर करतो. लार्जेस्ट रेडियस दॅट इज कॅपिटल आर अँड स्मॉलर रेडियस दॅट इज स्मॉल आर. स्मॉलर रेडियस डिनोटेड बाय स्मॉल आर, लार्जर रेडियस डिनोटेड बाय कॅपिटल आर. तर आता आपल्याला माहिती आहे की बाय युजिंग टँजंट थिओरम, तर जर ही टँजंट आहे त्यांनी सांगितलंय ही जी कॉर्ड आहे ही ग्रेटर सर्कलची कॉर्ड आहे आणि स्मॉलर सर्कलसाठी ती टँजंट आहे. तर टँजंट ही या स्मॉलर सर्कलला परपेंडिक्युलर असेल. टँजंट जी असते ती रेडियसला परपेंडिक्युलर असते. सो ही कॉर्ड स्मॉलर सर्कलला टँजंट आहे म्हणजेच स्मॉलर सर्कलची रेडियस ही या टँजंटला परपेंडिक्युलर असेल. हा थिओरम आहे. ठीक आहे. टँजंट थिओरम. सो या ठिकाणी परपेंडिक्युलर, तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तुम्हाला राईट अँगल ट्रायंगल दिसतोय. ठीक आहे. हा ए, हा बी, हा सी, हा राईट अँगल ट्रायंगल दिसतोय. सो या राईट अँगल ट्रायंगल मधून आपण कॅपिटल आर आणि स्मॉल आर याच्यामधलं रिलेशन फाइंड आउट करू शकतो बाय युजिंग पायथागोरस थिओरम. ठीक आहे. राईट अँगल आला म्हणजे पायथागोरस थिओरम. सो इन ट्रायंगल ABC
AC square is equal to AB square plus BC square. AC square, that is hypotenuse, 90 च्या opposite side hypotenuse, AC square plus AB square plus BC square. So AB that is ही किती असणार, AB किती असणार, आता टोटल A होता, ठीक आहे, टोटल A होता. आता आणखीन एक थ्योरम यूज करता येईल की कोणत्याही सर्कल मध्ये जर एक कॉर्ड आहे आणि कॉर्ड वरती जर सेंटर मधून टाकण्यात आलेला परपेंडिक्युलर, जर सेंटर मधून जर परपेंडिक्युलर टाकला तर या कॉर्डचे काय होतात, इक्वल पार्ट्स होतात, कॉर्डचे इक्वल पार्ट्स होतात. तर हा टोटल A आहे, तर हा जो AB आहे हा छोटासा पार्ट, हा AB जो आहे तो होणार A/2, इक्वल पार्ट्स होणार. टोटल A आहे तर इक्वल पार्ट्स करण्यासाठी A/2 दोघांचा, A चा A/2, हा पण A/2 असेल आणि हा पण A/2 असेल अशा पद्धतीने. सो AB ची लेंथ असेल A/2. सो इथे मी A/2 पुट करतो, A/2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस BC दॅट इज BC किती आहे, BC दॅट इज स्मॉल r स्क्वेअर. AC काय आहे, AC आहे कॅपिटल R, ग्रेटर सर्कलची रेडियस. सो व्हॅल्यू पुट केलेले आहेत. आता रिलेशन फाइंड आउट करून घेऊयात. कॅपिटल R स्क्वेअर हा प्लस हा जो R स्मॉल r स्क्वेअर आहे हा लेफ्ट हँड साइडला शिफ्ट केल्यानंतर R स्क्वेअर मायनस R स्क्वेअर आणि A स्क्वेअर अपॉन 4 हा रिझल्ट भेटला. ठीक आहे. आता आपल्याला हे रिलेशन भेटलं, मला ग्रेटर सर्कलची रेडियस अँड स्मॉलर सर्कलची रेडियस याच्यामधलं हे रिलेशन भेटलेलं आहे. नेक्स्ट आपल्याला काढायचे दोन सर्कलच्या मधील एरिया. सो ठीक आहे, सो एरिया बिटवीन टू सर्कल्स इज इक्वल टू, दोन सर्कलचा जर एरिया काढायचा असेल तर ग्रेटर सर्कलचा एरिया, ग्रेटर सर्कलच्या एरियामधून स्मॉल सर्कलचा एरिया सबट्रॅक्ट करणार. सो ग्रेटर सर्कलचा एरिया काय असेल, सो ग्रेटर सर्कलची रेडियस आहे कॅपिटल R, सो ग्रेटर सर्कलचा एरिया असेल पाय R स्क्वेअर मायनस स्मॉल सर्कलचा एरिया, स्मॉल सर्कलचा एरिया काढायचा असेल तर स्मॉल सर्कलची रेडियस आहे स्मॉल r, दॅट इज स्मॉल सर्कलच्या एरियाचा फॉर्म्युला पाय R स्क्वेअर अगेन, बट रेडियस स्मॉल r अँड इन द बिगर सर्कल द रेडियस इज कॅपिटल R. सो पाय R स्क्वेअर मायनस पाय R स्क्वेअर केल्यानंतर तुम्हाला दोन सर्कलच्या मधील एरिया भेटेल, दॅट इज एरिया ऑफ एन्युलस भेटेल. मग मी पाय जर कॉमन काढला तर R स्क्वेअर मायनस R स्क्वेअर, मग ही आलेली जी व्हॅल्यू आहे R स्क्वेअर मायनस R स्क्वेअर आलेली व्हॅल्यू या ठिकाणी पुट करा, दॅट इज पाय इंटू A स्क्वेअर अपॉन 4, पाय इंटू A स्क्वेअर अपॉन 4, दॅट इज ऑप्शन डी. तर हा असेल तुमचा एरिया ऑफ एन्युलस, हा असेल तुमचा एरिया ऑफ एन्युलस. लक्षात आलं कशा पद्धतीने काढलाय. दोन थ्योरम यूज केले. टँजंट थ्योरम आहे म्हणजे परपेंडिक्युलर, ठीक आहे, या ठिकाणी टँजंट आहे म्हणजेच रेडियसला परपेंडिक्युलर असेल. अँड नेक्स्ट वन, ही जी टँजंट आहे ती ग्रेटर सर्कलसाठी कॉर्ड आहे, मोठ्या सर्कलसाठी ही कॉर्ड आहे. सो जर कॉर्ड आहे तर सेंटर मधून टाकण्यात आलेला परपेंडिक्युलर हा कॉर्डला बायसेक्ट करतो, त्यामुळे हा टोटल A आहे, तर हा स्मॉल पार्ट A/2. आणि मग मी याच्यामध्ये पायथागोरस थ्योरम यूज केला आणि मग अशा पद्धतीने आपण सॉल्व्ह केलं. ठीक आहे. सो क्वेश्चन नंबर 1 दॅट इज ऑप्शन 4. क्वेश्चन नंबर 1 चा 4. ठीक आहे. चला जाऊयात नेक्स्ट क्वेश्चन कडे फटाफट. आणखी क्वेश्चन नंबर 52, या ठिकाणी 51 म्हणूयात आपण. क्वेश्चन नंबर 51. Question number 52, a natural number is chosen at random from the first 100 natural numbers. Find the probability x minus 20, x minus 40 divided by x minus 30 less than 0. ठीक आहे. असा आहे क्वेश्चन नंबर 52. तर काय म्हटलेलं आहे आपल्याला, प्रोबॅबिलिटी फाइंड आउट करायचे. प्रोबॅबिलिटी, तर प्रोबॅबिलिटीचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे या ठिकाणी. ठीक आहे. काय आहे प्रोबॅबिलिटीचा फॉर्म्युला, टोटल आउटकम्स अँड नंबर ऑफ फेवरेबल आउटकम्स. ठीक आहे. हा आहे प्रोबॅबिलिटीचा फॉर्म्युला. तर तुम्हाला प्रोबॅबिलिटी काढायची कशाची, तर त्यांनी क्वेश्चन मध्ये सांगितलेलं आहे की नॅचरल नंबर्स घ्यायचे फ्रॉम 1 to 100, नॅचरल नंबर्स फ्रॉम 1 to 100. आता 1 to 100 मध्ये नॅचरल नंबर्स किती येतील, फ्रॉम म्हटले, फ्रॉम म्हणजेच 1 पासून 1 ला पण काउंट करायचे आणि 100 ला सुद्धा काउंट करायचे. सो दॅट मीन्स नॅचरल नंबर्स फ्रॉम 1 to 100, दॅट इज टोटल नॅचरल नंबर्स आर 100. टोटल आउटकम्स 100 आले. ठीक आहे. आता या टोटल 100 नॅचरल नंबर पैकी तुम्हाला असे नॅचरल नंबर्स घ्यायचे जे की या इनइक्वॅलिटीला सॅटिस्फाय करतात, असे नॅचरल नंबर्स पाहिजे. परत एक वेळेस की आपल्याला प्रोबॅबिलिटी काढायला सांगितल्या क्वेश्चन मध्ये, तर प्रोबॅबिलिटी काढत असताना तुम्हाला नॅचरल नंबर चूज करायचे. प्रोबॅबिलिटी कशाची काढायची, कोणत्या इव्हेंटची प्रोबॅबिलिटी काढायची ते लक्षात घ्या.
तर प्रोबॅबिलिटी फाइंड आउट करत असताना त्यांनी म्हटलंय की तुम्हाला 1 to 100 मधल्या नंबर्स मधून चूज करायचे, जे काही नॅचरल नंबर्स चूज करायचे ते कुठून चूज करायचे, 1 to 100 मधील नॅचरल नंबर चूज करायचे. सो टोटल आउटकम्स किती झाले, मग टोटल नॅचरल नंबर्स किती झाले, 1 पासून 100 पर्यंत टोटल नॅचरल नंबर्स दॅट इज 100. सो दॅट मीन्स टोटल आउटकम्स 100. आता या टोटल 100 नॅचरल नंबर्स पैकी तुम्हाला असे नॅचरल नंबर शोधायचे जे या इनइक्वॅलिटीला सॅटिस्फाय करतात. या कंडिशनला जे सॅटिस्फाय करत असतील त्या तेवढे नॅचरल नंबर्स हे आपले फेवरेबल आउटकम्स असतील. तर दॅट मीन्स आपल्याला या इनइक्वॅलिटीला सॅटिस्फाय करणाऱ्या एक्सच्या व्हॅल्यूज काढायचे जे की नॅचरल नंबर्स असतील. या इनइक्वॅलिटीला सॅटिस्फाय करणाऱ्या एक्सच्या व्हॅल्यूज जे की काय असतील, नॅचरल नंबर असतील आणि या इनइक्वॅलिटीला सॅटिस्फाय करत असतील. तर आता इनइक्वॅलिटीला सॅटिस्फाय कसं करायचं पहा. तर अशा पद्धतीने तुम्हाला सिंपल कॉन्सेप्ट आहे की एक्स मायनस अल्फा, ठीक आहे, एक्स मायनस अल्फा हा जर तुमची एक पॉलिनॉमियल आहे, तर ही जी पॉलिनॉमियल आहे एक्स मायनस अल्फा, तर या पॉलिनॉमियलचा रूट मी फाइंड आउट करणार. इनइक्वॅलिटी सॉल्व्ह करतानाची मेथड सांगतोय मी, साइन स्कीम मेथड आहे. सो एक्स मायनस अल्फा, तर याचा मी रूट काढणार, याचा मी झिरोज काढणार. सो एक्स मायनस अल्फा इज इक्वल टू 0, दॅट मीन्स एक्स इज इक्वल टू अल्फा. एक्सची व्हॅल्यू अल्फा असेल. सो या ठिकाणी अल्फा जिथं कुठं असेल नंबर लाईन वरती, तिथं त्या नंबर लाईन वरती तुम्हाला अल्फा प्लॉट करायचे जो कोणता नंबर असेल. तर या अल्फाच्या राईट साईडला, हा कंप्लीट एक्स मायनस अल्फा, अल्फाच्या राईट साईडचे जेवढे पण नंबर्स आहेत त्या प्रत्येक नंबरसाठी हा एक्स मायनस अल्फा इज काय असेल, पॉझिटिव्ह. एक्स मायनस अल्फा पॉझिटिव्ह. अल्फाच्या राईट साईडला एक्स मायनस अल्फा पॉझिटिव्ह आणि अल्फाच्या लेफ्ट साईडला जेवढे पण नंबर्स आहेत त्यासाठी एक्स मायनस अल्फाची व्हॅल्यू निगेटिव्ह असेल. एक्स मायनस अल्फाची व्हॅल्यू निगेटिव्ह असेल. फॉर एक्झाम्पल जर पाहायचं झालं तर आपण या एक्झाम्पल मध्ये पाहणार आहोत, बट हा कॉन्सेप्ट या ठिकाणी आपण वापरणार आहोत. ठीक आहे, काय आहे कॉन्सेप्ट पहा. या ठिकाणी लिनियर एक्सप्रेशन्स आहेत, सर्व लिनियर आहेत, दिसत आहेत 1 डिग्री 1 डिग्री 1 लिनियर एक्सप्रेशन्स आहेत. सो एक्स मायनस 20 दिलाय, एक्स मायनस 20 म्हणजेच तुमचा रूट येणार आहे 20, तुमचा झिरोज येणार आहे 20. एक्स मायनस 20 इज इक्वल टू 0, दॅट मीन्स एक्स इज इक्वल टू 20. सो 20 मी प्लॉट केला नंबर लाईन वरती, तर 20च्या राईट साईडला एक्स मायनस 20 हा काय असेल, पॉझिटिव्ह. आणि 20च्या लेफ्ट साईडला जो पण नंबर आहे 19, 18, 17 असा हा लेफ्ट साईडची 20च्या लेफ्ट साईडचे जे पण नंबर्स आहेत त्या ठिकाणी एक्स मायनस 20 निगेटिव्ह असणार आहे. त्या ठिकाणी एक्स मायनस 20 काय असणार आहे, निगेटिव्ह. लेफ्ट साईडला निगेटिव्ह, राईट साईडला हा टोटल एक्स मायनस 20 पॉझिटिव्ह. ठीक आहे, त्याच पद्धतीने तुम्ही याच्याबद्दल पण काढू शकता एक्स मायनस 40. एक्स मायनस 40 म्हणजेच 40च्या राईट साईडला एक्स मायनस 40 पॉझिटिव्ह आणि 40च्या लेफ्ट हँड साईडच्या व्हॅल्यूजसाठी एक्स मायनस 40 पॉझिटिव्ह. हे इनइक्वॅलिटीचे कॉन्सेप्ट आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचंय, तर या ठिकाणी या इनइक्वॅलिटीज मधले किती झिरोज आहेत तेवढे टोटल झिरोज तुम्हाला नंबर लाईन वरती प्लॉट करायचे, एकाच नंबर लाईन वरती प्लॉट करायचे. मी डिस्टिंक्ट नंबर लाईन वरती प्लॉट केले तुम्हाला एक्सप्लेन करण्यासाठी. सो त्याच पद्धतीने पाहता मी एकाच नंबर लाईन वरती प्लॉट करतो. सो ही एक नंबर लाईन, या नंबर लाईन वरती याचे झिरोज किती येतात, याचा 0 येतो 20, याचा 0 येतो 40, याचा 0 येतो 30. प्रत्येक लिनियर पॉलिनॉमियलचा झिरोज काढला. ठीक आहे, सो झिरोजला व्यवस्थित अरेंज करून घ्या 20, 30, 40. सो या ठिकाणी समजा 20 आहे, या ठिकाणी 30 असेल आणि या ठिकाणी 40 असेल. 20च्या राईट साईडला 30, 30च्या राईट साईडला 40 असेल, कारण की आपण नंबर लाईन वरती पाहतो जसं जसं राईट साईडला जाईल तसं तसं ग्रेटर नंबर्स येतात. सो 20, 30, 40. आता या ठिकाणी जर मी 40च्या राईट साईडचा जर नंबर घेतला, 40च्या राईट साईडला, आता या ठिकाणी आपल्याला फक्त पाहायचंय, इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट याच ठिकाणी काळजीपूर्वक लक्ष द्या. या ठिकाणी आपल्याला हे पाहिजे की हे जे टोटल फंक्शन आहे, हे टोटल फंक्शन हे निगेटिव्ह केव्हा होणार, लेस दॅन 0 म्हणजे निगेटिव्ह आहे. तर हे निगेटिव्ह कुठं असणार, तर त्याच्यासाठी मी इंटरवल्स केले. त्यासाठी मी काय केले, इंटरवल्स. 20 पेक्षा लेस दॅन असलेल्या नंबरसाठी या सगळ्यांची व्हॅल्यू काय असेल, 20 पेक्षा ग्रेटर, 30 पेक्षा स्मॉलर. पहा इंटरवल किती झालेत, हा 1. गॅप किती आहेत बघायचं, इंटरवल म्हणजेच गॅप. हा निगेटिव्ह इन्फायनाइट पासून आला, निगेटिव्ह इन्फायनाइट टू 20, हा एक इंटरवल. 20 to 30च्या मधले नंबर्स, हा सेकंड इंटरवल. 30 to 40 थर्ड इंटरवल आणि 40 पासून पॉझिटिव्ह इन्फायनाइट कडे, दॅट इज फोर्थ इंटरवल. सो टोटल किती इंटरवल्स आहेत, 4 इंटरवल्स आहेत, 4 गॅप्स आहेत. तर आपल्याला चेक करायचंय की कोणत्या इंटरवल मध्ये पॉझिटिव्ह आहे आणि कोणत्या इंटरवल मध्ये ही व्हॅल्यू निगेटिव्ह आहे. एक्सची मी कोणती व्हॅल्यू पुट केल्यानंतर हा निगेटिव्ह होतो ते आपल्याला फाइंड आउट करायचंय. तर पहा मी आता कसं फाइंड आउट करेन इंटरवल्स मध्ये. ठीक आहे, सो पहा आता जर मी सर्वात मोठी व्हॅल्यू पुट केली 40 पेक्षा ग्रेटर व्हॅल्यू, तर 40 पेक्षा ग्रेटर कोणतीही व्हॅल्यू घ्या आणि या एक्सच्या ठिकाणी पुट करा. पहा हे नेहमी काय येत असेल, पॉझिटिव्ह येत असेल. 40 पेक्षा ह्या या ठिकाणी हा पूर्ण फंक्शन, हा पूर्ण याला जर मी y असं कन्सिडर केला, हा जर
ही जर पूर्ण y असेल तर या सगळ्यांची व्हॅल्यू पॉझिटिव्ह असेल का? 40 पेक्षा मोठा आहे नंबर, 40 पेक्षा मोठा आहे, तर 40 पेक्षा मोठा नंबर पुट करा. 45 मायनस 40 दॅट इज 5. 45 मायनस 20 हा पण पॉझिटिव्ह, हा पण पॉझिटिव्ह, हा पण पॉझिटिव्ह, हे सर्व काय येतात मग इथं पण 40. 40 पेक्षा कोणताही नंबर एक घ्यायचा आणि टेस्ट करायचं, चेक करून पाहायचं. 40 पेक्षा ग्रेटर नंबर घ्या, याच्यामध्ये पुट करा आणि चेक करून पहा व्हॅल्यू कशी येते, या सगळ्यांची व्हॅल्यू कशी येते, पॉझिटिव्ह येते की निगेटिव्ह येते, एवढंच चेक करायचंय. आपल्याला नंबर इम्पॉर्टंट नाहीये, पॉझिटिव्ह येते की निगेटिव्ह. सो 40 पेक्षा कोणताही ग्रेटर नंबर घ्या, याची व्हॅल्यू पॉझिटिव्ह येते. या सर्वांची व्हॅल्यू पॉझिटिव्ह म्हणजे या ठिकाणी 40च्या पुढे हे पूर्ण फंक्शन पॉझिटिव्ह. देन नेक्स्ट 30 to 40. 30 to 40च्या बिटवीन मध्ये 30 to 40च्या बिटवीन मध्ये 30 to 40च्या बिटवीन मध्ये 35 येतो. काय येतो? 35 नंबर 30 to 40च्या बिटवीन मध्ये येतो. तो इथं पुट करा. तो टेस्ट करण्यासाठी, हे टेस्ट करण्यासाठी तो पॉइंट 30 to 40 मधला कोणताही एक पॉइंट या फंक्शन मध्ये पुट करा. जर पहा 35 जर पुट केला तर हा आला निगेटिव्ह, हा एवढाच ब्रॅकेट निगेटिव्ह आला. इथं 35 पुट केला, हा आला पॉझिटिव्ह. 35 मायनस 20 दॅट इज प्लस 15, हा पॉझिटिव्ह. इथं जर 35 पुट केला तर हा आला, हा पण आला पॉझिटिव्ह. तर निगेटिव्ह इंटू पॉझिटिव्ह, न्यूमरेटर निगेटिव्ह, न्यूमरेटर निगेटिव्ह अपॉन पॉझिटिव्ह निगेटिव्ह, तर या ठिकाणी असेल निगेटिव्ह, या ठिकाणी असेल निगेटिव्ह. या ठिकाणी टोटल फंक्शन कसं असेल? निगेटिव्ह. लक्षात येते मी काय सांगतोय ते? एक एक पॉईंट घ्यायचा, प्रत्येक इंटरव्हल मधला रॅन्डमली कोणताही एक पॉईंट घ्यायचा आणि पुट करून पाहायचं व्हॅल्यू काय येते. ठीक आहे, मग आपल्याला पॉझिटिव्ह येत असेल, जी काही येते पॉझिटिव्ह येत असेल, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, निगेटिव्ह, नंतर बघूयात आपण निगेटिव्ह व्हॅल्यू कुठे येते. बट अगोदर प्रत्येक इंटरव्हल साठी बिहेवियर काढायचे. देन 30 to 20. आता 30 to 20च्या मध्ये 25 असतो. 30 to 30च्या मध्ये 25 हा नंबर असतो. 25 नंबर याच्यामध्ये पुट करा आणि पहा याची व्हॅल्यू पॉझिटिव्ह येते की निगेटिव्ह येते. ठीक आहे, सो चला आता 25 साठी चेक करूया. 25 जर मी इथं पुट केला, 25 मायनस 40, परत निगेटिव्ह आला हा. इथं 25 पुट केला, 25 मायनस 20, 25 मायनस 20 दॅट इज हा पॉझिटिव्ह आला. सो पॉझिटिव्ह इंटू निगेटिव्ह मध्ये इंटू आहे. ठीक आहे, पॉझिटिव्ह इंटू निगेटिव्ह, न्यूमरेटर निगेटिव्ह आला, डिनॉमिनेटर मध्ये 25 मायनस 30 दॅट इज हा पण निगेटिव्ह. सो न्यूमरेटर मध्ये मल्टिप्लाय केल्यास निगेटिव्ह, डिनॉमिनेटर निगेटिव्ह, निगेटिव्ह अपॉन निगेटिव्ह म्हणजेच काय येणार? पॉझिटिव्ह. ठीक आहे, म्हणजेच या इंटरव्हल मध्ये, या एवढ्याच इंटरव्हल मध्ये पॉझिटिव्ह असेल, एवढ्या इंटरव्हल मध्ये पॉझिटिव्ह असेल. ठीक आहे, देन 20 पेक्षा स्मॉल नंबर, 20 पेक्षा स्मॉल कोणताही घ्या, 15 घ्या. 20 पेक्षा स्मॉलर नंबर 15 घ्या. 15 पुट केला, हा पण निगेटिव्ह, हा पण निगेटिव्ह, हा पण काही निगेटिव्ह, सर्व निगेटिव्ह येत आहेत. ठीक आहे, मग सर्व निगेटिव्ह येत आहेत तर हा निगेटिव्ह इंटू निगेटिव्ह, न्यूमरेटर मध्ये पॉझिटिव्ह येईल, न्यूमरेटर पॉझिटिव्ह अपॉन डिनॉमिनेटर निगेटिव्ह, पॉझिटिव्ह अपॉन निगेटिव्ह म्हणजेच निगेटिव्ह. ठीक आहे, तर हा टोटल फंक्शन निगेटिव्ह असेल इथं. तर हे मी बिहेवियर काढलं, कोणत्या इंटरव्हल मध्ये काय व्हॅल्यू देणार आहे. तर पहा 20 to 20 पेक्षा लहान नंबर साठी हा पूर्ण व्हॅल्यू निगेटिव्ह असणार आहे. 40 परत 30 to 40च्या मध्ये ही कंप्लीट व्हॅल्यू निगेटिव्ह असणार आहे. तर मला असे, आता मला काय फाइंड आउट करायचं होतं? मला हे नंबर ऑफ फेवरेबल आउटकम्स, म्हणजेच मला नॅचरल नंबर्स असे फाइंड आउट करायचे जे की या कंडिशनला सॅटिस्फाय करतात, आणि ते पण कसले असले पाहिजेत? नॅचरल नंबर्स. तर पहा निगेटिव्ह कुठं कुठं आहे? निगेटिव्ह आहे 30 to 40च्या मध्ये आणि या 20 पासून स्मॉलर. आता 20 पासून स्मॉलर कुठपर्यंत घेणार? 1 पर्यंत घेणार, कारण की 1 पेक्षा स्मॉलर हे नॅचरल नंबर असणार नाही. तर मी 1 पर्यंतच घेणार, 1 ला पण काउंट करणार. 1 हा नॅचरल नंबर आहे. सो 1 पासून नॅचरल नंबर्स किती येतात? कारण की याच्यामध्ये निगेटिव्ह आहे. या 1 to 20 मधले कोणताही नंबर घ्या, त्याच्यासाठी ही व्हॅल्यू, ही टोटल व्हॅल्यू काय असते? निगेटिव्ह. म्हणून ही व्हॅल्यू निगेटिव्ह असण्यासाठी 1 to 20च्या मधले नॅचरल नंबर असतात 19. 1 to 20च्या बिटवीन मध्ये असणारे नॅचरल नंबर्स 19. 1 ला काउंट करायचंय बट 20 ला काउंट करायचं नाहीये. जर तुम्ही 20 ला काउंट केलात तर हा 0 येईल, हा 0 येतो, आणि 0 आला तर 0 लेस दॅन, हा लेफ्ट हँड साइड 0 येते, 0 लेस दॅन 0 होणार नाही कधीच. ठीक आहे, ही कंडिशन जर x ची व्हॅल्यू 20 पुट केली तर ही कंडिशन सॅटिस्फाय करत नाही, म्हणून 20 ला पुट करायचं नाहीये. 20च्या अगोदरचा जस्ट नॅचरल नंबर दॅट इज 19. 19, 18, 17 असे 1 पर्यंत टोटल 19 नॅचरल नंबर्स. 30 to 40च्या मध्ये टोटल किती नॅचरल नंबर्स येतील? तर पहा 30 ला मी काउंट करणार नाही. जर मी 30 ला काउंट केलं तर डिनॉमिनेटर 0 येतो, डिनॉमिनेटर 0 झाला तर अनडिफाईन होतो, म्हणून मी 30 ला काउंट करणार नाही. 40 ला सुद्धा काउंट करणार नाही. जर मी 40 ला जर मी काउंट केलं नॅचरल नंबर मध्ये तर इथे x ची व्हॅल्यू जर 40 असेल तर 40 मायनस 40 0 येईल. अगेन 0 लेफ्ट हँड साइडला जर 0 आला तर 0 हा लेस दॅन 0 असणार नाही, ही कंडिशन सॅटिस्फाय होणार नाही, म्हणून x ची व्हॅल्यू 40 पण ठेवू शकत नाही, 30 पण. तर 30 आणि 40 या दोन नंबर्सला सोडून त्याच्या बिटवीन मध्ये किती नंबर्स असतात? तर 9 असतात. बिटवीन मध्ये टोटल नॅचरल नंबर किती असतात? आपण नॅचरल नंबर काउंट करतोय, याच्यामध्ये ऍक्च्युअली 30 आणि 40च्या मध्ये इन्फायनाइट नंबर्स असतात, बट 30 आणि 40च्या मध्ये नॅचरल नंबर हे काउंटेड असतात, काउंटिंग करता येते. सो 31 to 39 दॅट इज 9 नॅचरल नंबर. सो 19 plus 9 असे हे टोटल
28 नॅचरल नंबर्स भेटतात. 28 नॅचरल नंबर्स, दोज नॅचरल नंबर्स विच सॅटिस्फाईंग द गिवन इनइक्वॅलिटी. सो दॅट इज 28 हे नॅचरल नंबर्स असे आहेत जे या इनइक्वॅलिटीला सॅटिस्फाय करतात. दॅट इज 4 7 जा 425 जा 4 ने डिवाइड केलं तर 7/25 म्हणजेच आन्सर येतोय 1. क्वेश्चन नंबर 52 प्रोबॅबिलिटी इथे 7/25 दॅट इज ऑप्शन 1. ठीक आहे, लक्षात आला असेल. खूप इंटरेस्टिंग क्वेश्चन होता, इनइक्वॅलिटी विचारली होती, बट आय होप की तुम्हाला ही सायन्स स्कीम लक्षात आली असेल. ही सायन्स स्कीम. ठीक आहे, चला क्वेश्चन नंबर 53. The probability of teacher will give an unannounced test is 1/4. ठीक आहे, प्रोबॅबिलिटीचा क्वेश्चन आहे अगेन. तर अनअनाउन्स्ड टेस्ट घेण्याची प्रोबॅबिलिटी दिलेली आहे. सो प्रोबॅबिलिटी किती दिली आहे? 1/4. म्हणजेच प्रोबॅबिलिटी ऑफ कंडक्टिंग टेस्ट, टेस्ट घेण्याची प्रोबॅबिलिटी आहे 1/4. ठीक आहे. इफ अ स्टुडंट वॉज अब्सेंट ट्वाइस, स्टुडंट हा 2 दिवस अब्सेंट आहे, 2 days अब्सेंट आहे, देन द प्रोबॅबिलिटी दॅट ही मिस्ड ॲटलिस्ट 1 टेस्ट, त्यांनी एक तरी टेस्ट मिस केलेली असेल याची प्रोबॅबिलिटी काढायची. सो कंडक्टिंग टेस्ट, टीचर टेस्ट घेणार आहे याची प्रोबॅबिलिटी आहे 1/4. म्हणजेच टीचर टेस्ट घेणार नाही, टीचर हा टेस्ट घेणार नाही, किंवा आपल्याला असं म्हणता येईल की तो जो स्टुडंट आहे तो मिस करणार नाही, टेस्ट घेतल्यानंतर तो स्टुडंट मिस करणार नाही याची प्रोबॅबिलिटी 3/4. कशा पद्धतीने काढेन मी आता पहा. प्रोबॅबिलिटी ऑफ, या ठिकाणी मला लिहिता येईल probability of not missing test, probability of not missing test which is equal to, एकतर प्रोबॅबिलिटी घेतील, एकतर प्रोबॅबिलिटी तो एकतर टेस्ट देईल किंवा टेस्ट देणार नाही अशा टाइप मध्ये असेल. म्हणजेच मला हे सांगायचंय, जर मी असं म्हटलं प्रोबॅबिलिटी ऑफ ई प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ ई कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू 1, हा फॉर्म्युला असतो, माहिती आहे सगळ्यांना. प्रोबॅबिलिटी मध्ये हा फॉर्म्युला आहे. एखादा इव्हेंट आणि त्या इव्हेंटचा कॉम्प्लिमेंट या दोघांच्या प्रोबॅबिलिटीचा संबंध असतो. प्रोबॅबिलिटी इव्हेंट ई एक्झाम कंडक्ट करण्याची किंवा एक्झाम त्या स्टुडंटने एक्झाम अटेंड करण्याची प्रोबॅबिलिटी आहे 1/4. अटेंड करण्याची 1/4. सो मिस करण्याची प्रोबॅबिलिटी किती असेल? 3/4. कशा पद्धतीने? प्रोबॅबिलिटी ऑफ अटेंडिंग टेस्ट किंवा प्रोबॅबिलिटी ऑफ कंडक्टिंग टेस्ट, हे असेल इव्हेंट हा पी ऑफ ई कंडक्टिंग टेस्ट, आणि पी ऑफ ई बार असेल प्रोबॅबिलिटी ऑफ नॉट ए मिसिंग टेस्ट बाय स्टुडंट. स्टुडंटने मिस केलेली नसेल याची प्रोबॅबिलिटी असेल किती ते आपल्याला लिहायचं. तर कंडक्टिंग टेस्टची प्रोबॅबिलिटी आहे 1/4. प्रोबॅबिलिटी प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ नॉट मिसिंग टेस्ट बाय स्टुडंट which is equal to 1. So therefore probability of not missing test which is equal to, हा प्लस 1/4 इकडे जाईल, -1/4 होईल आणि येईल की मिसिंग टेस्ट मिस न करण्याची प्रोबॅबिलिटी असेल 3/4. एक टेस्ट, 1 टेस्ट, एका दिवसामध्ये टेस्ट मिस न करण्याची प्रोबॅबिलिटी असेल 3/4 टोटल डेज पैकी. सो त्यांनी सांगितलंय की तो जो स्टुडंट आहे तो 2 दिवस अब्सेंट आहे, 2 दिवस अब्सेंट आहे. तर आपल्याला विचारलंय की एक तरी प्रोबॅबिलिटी, एक तरी एक्झाम मिस होईल, त्याची जेवढ्या पण एक्झाम झाले त्यापैकी एक तरी एक्झाम मिस होईल याची प्रोबॅबिलिटी काढायची. सो अगेन परत हाच फॉर्म्युला मी वापरणार अगेन, पण एक वेगळी कंडिशन याच्यावर. नेक्स्ट कंडिशन की तो आता 2 दिवस प्रोबॅबिलिटी नॉट मिसिंग टेस्ट, एका दिवसामध्ये नॉट मिसिंग टेस्ट, तो एका दिवसामध्ये एक एक्झाम मिस करण्याची, एक एक्झाम मिस न करण्याची प्रोबॅबिलिटी आहे 3/4. सो जर मी असं म्हटलं प्रोबॅबिलिटी ऑफ नॉट मिसिंग टेस्ट ऑन 2 days, 2 दिवसाची काढायची आता, कारण की तो 2 दिवस सुद्धा मिस असणार नाही याची प्रोबॅबिलिटी मी काढतोय. ऍटलिस्ट 1 ची काढायची असेल तर मी काय करणार, टोटल मधून हाच फॉर्म्युला परत यूज करतोय. ऍटलिस्ट 1 जसं आपण ह्याच्यामध्ये पाहतो, पहा सिंपल एकदम, कॉइन टॉस मध्ये जर मी 2 कॉइन टॉस केले आणि जर तुम्हाला जर क्वेश्चन विचारला की व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग ऍटलिस्ट 1 हेड, कमीत कमी एक हेड येण्याची प्रोबॅबिलिटी काढा, तर तुम्ही काय करणार, टोटल 1 मधून हेड येणारच नाही याची प्रोबॅबिलिटी सबट्रॅक्ट करणार, हेड येणारच नाही. हा कॉन्सेप्ट माहिती असला पाहिजे. सो त्याच पद्धतीने मी या ठिकाणी काय करतोय,
तर या ठिकाणी मला ऍटलिस्ट 1 एक्झाम मिस होणार आहे, ऍटलिस्ट 1 एक्झाम मिस होणार आहे याची प्रोबॅबिलिटी काढायची. तर मी टोटल 1 मधून मी सबट्रॅक्ट करेन. देर इज नो मिसिंग एक्झाम बाय स्टुडंट्स, त्या एक्झामने एकही एक्झाम मिस केलेली नाही याची प्रोबॅबिलिटी काढतोय. सो दॅट्स वाय मग ते दोन्ही दिवसापैकी एकही दिवस त्यांनी मिस केलेला नाहीये. सो एका दिवसाची प्रोबॅबिलिटी 3/4. तर फर्स्ट डेची पण आणि सेकंड डे दोन्हीची पण प्रोबॅबिलिटी मिस करणार नाहीये. फर्स्ट डे अँड सेकंड डे येणार आहे, अँड आल्यामुळे या ठिकाणी मल्टिप्लिकेशन येतं अँड. ठीक आहे. द स्टुडंट नॉट मिसिंग द टेस्ट ऑन 1 डे अँड सेकंड डे, ज्या तो 2 दिवस अब्सेंट आहे तर तो पहिल्या दिवशी पण अब्सेंट असणार नाही आणि दुसऱ्या दिवशी पण अब्सेंट असणार नाही याची प्रोबॅबिलिटी. पहिले अँड आले, अँड आल्यानंतर मी काय करणार मल्टिप्लिकेशन. सो त्यामुळं प्रोबॅबिलिटी ऑफ नॉट मिसिंग टेस्ट ऑन 2 days that is equal to 9/16. याची प्रोबॅबिलिटी असेल 9/16. सो संपलं. तर आपण तो स्टुडंट जो आहे तो एकाही एक्झामला मिस करणार नाही त्याची प्रोबॅबिलिटी आपल्याला भेटली. तर आपण ऍटलिस्ट 1 मिसिंग एक्झामची प्रोबॅबिलिटी आपण फाइंड आउट करू शकतो. सो प्रोबॅबिलिटी ऑफ मिसिंग ऍटलिस्ट 1 टेस्ट, एक टेस्ट मिस करण्याची प्रोबॅबिलिटी काढायची असेल तर टोटल 1 मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ नॉट मिसिंग टेस्ट ऑन 2 days. So 1 minus 9/16, so that is 7/16. 1 minus 9/16 that is 7/16. ठीक आहे. हे असेल तुमचा आन्सर. कशा पद्धतीने काढलं तर त्यांनी टेस्ट अनअनाउन्स न करता जर टेस्ट घेतली, अनअनाउन्सला टेस्टची प्रोबॅबिलिटी आहे 1/4. म्हणजेच अनअनाउन्सला टेस्टची प्रोबॅबिलिटी 1/4 आहे. म्हणजेच तो मुलगा जो काही स्टुडंट आहे तो स्टुडंट एक्झाम देईल, एक्झाम तो अटेंड करेल याची प्रोबॅबिलिटी 1/4. तो एक्झाम देईल जरी, म्हणजे अनअनाउन्स्ड टेस्ट तो घेतोय, टीचर घेतोय, म्हणजेच आपण असं म्हणतोय की तो जो स्टुडंट आहे तो एक्झामला प्रेझेंट राहील. ठीक आहे. तर 1/4. तर तो एकही एक्झाम मिस करणार नाही आणि त्याची कंडक्टिंग एक्झाम प्रोबॅबिलिटी तर मी मिस करणार नाही, त्या दिवशी तो एक्झाम मिस करणार नाही याची प्रोबॅबिलिटी 3/4, मिस नाही करणार. मग 3/4. तर 1 डेची प्रोबॅबिलिटी, एक्झाम मिस न करण्याची 1 डे प्रोबॅबिलिटी आहे 3/4. बट 2 days मिसिंग आहे, तो 2 days प्रोबॅबिलिटी काढायची. ज्या दिवशी तो मिसिंग नाहीये तर अँड आहे, पहिल्या दिवशी पण मिसिंग नाहीये आणि दुसऱ्या दिवशी पण मिसिंग नाहीये. ज्या दिवशी अँड येतो त्यावेळेस आपण मल्टिप्लाय करतो. सो 3/4 इंटू 3/4 तर प्रोडक्ट आला 9/16. तर दोन्ही दिवशी तो एक्झाम मिस केलेला नाही याची प्रोबॅबिलिटी आहे 9/16. ते पुट केलं या फॉर्म्युल्यामध्ये अगेन. आणि ऍटलिस्ट 1 टेस्ट मिस केलेली जर काढायचं असेल तर टोटल प्रोबॅबिलिटी 1 असते टोटल मधून की तो एकाही दिवशी, त्या 2 दिवशीपैकी तो एकाही दिवशी एक्झाम मिस केलेलं नाहीये. ते प्रोबॅबिलिटी 9/16 ही मी 1 मधून सबट्रॅक्ट करणार आणि 7/16 हे आपलं आन्सर भेटून जाईल. ठीक आहे. सो दॅट इज आन्सर येईल पहा ऑप्शन डी 4. ऑप्शन 4 फोर्थ ऑप्शन. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 54. फाइंड द रेंज ऑफ व्हॅल्यू. सी ची रेंज काढायची आपल्याला. इक्वेशन दिलेलं आहे x - y = 2, cx + y = 3 इंटरसेक्ट इन फर्स्ट क्वाड्रंट. ठीक आहे. या 2 लाईन्स एकमेकांना इंटरसेक्ट तर करणार आहेत, या 2 लाईन्स एकमेकांना इंटरसेक्ट करणार आहेत, बट ते कुठे इंटरसेक्ट करायला पाहिजे म्हणून सांगितले फर्स्ट क्वाड्रंट मध्ये. फर्स्ट क्वाड्रंट 2 लाईन्स एकमेकांना कुठे इंटरसेक्ट करायला पाहिजेत. दिसतंय 2 व्हेरिएबलचे 2 इक्वेशन्स आहेत, म्हणजे 2 स्ट्रेट लाईन फॉर्म होतील आणि हे 2 स्ट्रेट लाईन एकमेकांना इंटरसेक्ट करणार आहेत, फर्स्ट क्वाड्रंट मध्ये इंटरसेक्ट करणार आहेत म्हणून सांगते. हा, तर हे 2 लाईन एकमेकांना जर फर्स्ट क्वाड्रंट मध्ये इंटरसेक्ट करत असतील तर फर्स्ट क्वाड्रंट मध्ये इंटरसेक्ट करण्यासाठी या सी ची रेंज सांगायचे. सी ची व्हॅल्यू काय काय असू शकते, सीज रेंज. सी ची व्हॅल्यू काय काय असेल, या सी ची व्हॅल्यू मी काय काय पुट करू की जेणेकरून या 2 लाईन्स जे आहेत ते एकमेकांना फर्स्ट क्वाड्रंट मध्ये इंटरसेक्ट करतील. तर सी ची व्हॅल्यू कमीत कमी किती असेल, जास्तीत जास्त किती असेल आणि काय रेंज असते त्याची, किती सी ची व्हॅल्यू ही कोणत्या कोणत्या नंबर्सच्या बिटवीन मध्ये लाय करायला पाहिजे फर्स्ट क्वाड्रंट मध्ये इंटरसेक्ट करण्यासाठी. ठीक आहे. तर अशा पद्धतीचा क्वेश्चन विचारलाय, सी ची रेंज विचारली आहे. फाइंड आउट करूयात आपण. कशा पद्धतीने फाइंड आउट करणार रेंज पहा. मी या ठिकाणून अगोदर x ची व्हॅल्यू काढून घेतो, एलिमिनेट करूयात आपण. या 2 इक्वेशनला जर तुम्ही ऍड केलात x - y = 2, cx + y = 3, या दोघांना जर ऍड केलं या 2 इक्वेशनला, x कॉमन निघाल्यास 1 + c दॅट इज इक्वल टू 5, x इज इक्वल टू 5/1 + c. ठीक आहे. x ची व्हॅल्यू काय आली 5/1 + c. आता फर्स्ट क्वाड्रंट मध्ये इंटरसेक्ट करायला पाहिजे. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये काय असणार,
जे काही पॉईंट असतील ते दोन्ही एक्स कोऑर्डिनेट आणि वाय कोऑर्डिनेट दोन्ही कसे असणार पॉझिटिव्ह. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये एक्स कोऑर्डिनेट वाय कोऑर्डिनेट दोन्ही पॉझिटिव्ह असतात, म्हणजे एक्स ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह यायला पाहिजे. सो एक्स इज ग्रेटर दॅन 0, एक्स ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह असायला पाहिजे. एक्स ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे म्हणजे 5/1 + c सुद्धा पॉझिटिव्ह असलं पाहिजे. आता 5 तर ऑलरेडी पॉझिटिव्ह आहे, इथं फ्रॅक्शन आहे, हा पूर्ण फ्रॅक्शन पॉझिटिव्ह यायला पाहिजे. हा पूर्ण फ्रॅक्शन पॉझिटिव्ह केव्हा येईल, ज्यावेळेस न्यूमरेटर पण पॉझिटिव्ह आणि डिनॉमिनेटर पण पॉझिटिव्ह, किंवा न्यूमरेटर फिक्स आहे या ठिकाणी, न्यूमरेटर हा पॉझिटिव्ह असणार आहे कारण की 5 दिलेलं आहे, कॉन्स्टंट नंबर आहे तो. सो हा फिक्स पॉझिटिव्ह आहे, तर हा डिनॉमिनेटर सुद्धा पॉझिटिव्ह असला पाहिजे. म्हणजेच इथून भेटतं 1 + c ग्रेटर दॅन 0. 1 + c पॉझिटिव्ह असला पाहिजे. 1 + c पॉझिटिव्ह आहे म्हणजे c ग्रेटर दॅन -1 असेल, c ग्रेटर दॅन -1 असेल. पहा इतक्यावरून सुद्धा आन्सर तुम्हाला भेटून जातं. ऑप्शन मध्ये जर पाहिलात तुम्ही, या क्वेश्चनच्या ऑप्शन मध्ये जरी पाहिलात तर ऑप्शन मध्ये c हा -1 पेक्षा ग्रेटर आहे असं एकच ऑप्शन आहे. c हा -1 पेक्षा ग्रेटर आहे असं एकच ऑप्शन आहे, दॅट इज ऑप्शन 2. दॅट इज ऑप्शन 2. एवढ्यावरून सुद्धा तुम्ही व्हॅल्यू सांगू शकता. तुम्हाला आणखीन इक्वेशन सॉल्व, आता c ची व्हॅल्यू -1 पेक्षा ग्रेटर आहे, रेंज काढायची ना, c ची व्हॅल्यू -1 पेक्षा ग्रेटर आहे, मग पुढे मॅक्सिमम किती आहे, c ची मिनिमम व्हॅल्यू कळाली आपल्याला, c ची मिनिमम व्हॅल्यू ही -1 असेल मिनिमम. ठीक आहे, तर मिनिमम व्हॅल्यू -1, तर c ची मॅक्सिमम व्हॅल्यू काय असेल ते पण सांगावं लागेल, कारण की रेंज म्हणजे काय असतं, रेंज म्हणजे काय असतं, तर रेंज म्हणजे c ची मॅक्सिमम व्हॅल्यू काय असू शकते फर्स्ट क्वाड्रंट मध्ये इंटरसेक्ट करण्यासाठी, आणि c ची मिनिमम व्हॅल्यू काय असते फर्स्ट क्वाड्रंट मध्ये इंटरसेक्ट करण्यासाठी, दॅट इज कॉल्ड रेंज. तर आपल्याला इथं मॅक्सिमम व्हॅल्यू काढत बसण्याची गरजच नाहीये. c ची मिनिमम व्हॅल्यू भेटली -1, c हा ऑलवेज -1 पेक्षा ग्रेटर असणार आहे, तर -1 पेक्षा जर c ग्रेटर असेल तर त्या टाईपचं एकच ऑप्शन आपल्या आन्सर मध्ये आहे, दुसरं नाहीये. सो दॅट्स वाय ऑप्शन 2 इज करेक्ट. मी त्यामुळे पुढचं सांगत नाहीये. ठीक आहे, सो ऑप्शन 2. जर तुम्हाला पुढचं पण आन्सर काढायचं असेल की c हा 3/2 पेक्षा का लहान आहे, तर ही जी आलेली x ची जी व्हॅल्यू आहे, ही x ची आलेली व्हॅल्यू ही तुम्ही इक्वेशन मध्ये वापस पुट करा. ही आलेली व्हॅल्यू x ची व्हॅल्यू या ठिकाणी वापस पुट करा, इथून तुम्हाला y ची व्हॅल्यू भेटेल, आणि y ची व्हॅल्यू तुम्ही इथून काढून घ्या, तुम्हाला तिथून पण ही व्हॅल्यू भेटून जाईल. अशा पद्धतीने तिथून तुम्हाला c ची व्हॅल्यू भेटून जाईल. लक्षात येते, कारण की y ही x ची, ही मी पुढचं सांगतोय तुम्हाला की ज्यांना कॅल्क्युलेट करायची की सर c हा 3/2 पेक्षा लहान का असतो, मॅक्सिमम व्हॅल्यू c ची मॅक्सिमम व्हॅल्यू 3/2 का असते, तर ही आलेली x ची व्हॅल्यू या इक्वेशन मध्ये पुट करा, या किंवा या कोणत्या इक्वेशन मध्ये, या इक्वेशन मध्ये पुट करा. तर पुट केल्याच्या नंतर x ची व्हॅल्यू इक्वेशन मध्ये पुट केल्याच्या नंतर y च्या इक्वल मध्ये एक इक्वेशन भेटतं, तर y पण पॉझिटिव्ह असला पाहिजे, कारण की फर्स्ट क्वाड्रंट मध्ये y पॉझिटिव्ह म्हणजे त्याच्या इक्वल मध्ये आलेला हा पण फ्रॅक्शन पॉझिटिव्ह असला पाहिजे, आणि तिथून तुम्हाला परत c ची व्हॅल्यू भेटून जाते, तिथून तुम्हाला परत c ची एक रेंज भेटून जाते, आणि त्या ठिकाणी तुम्हाला भेटतं की c हा 3/2 पेक्षा लहान असतो. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 55. tan 11x which is equal to tan 34 degree, tan 19x is equal to tan 21 degree. ठीक आहे, सो याला सॉल्व करायचे, चला सॉल्व करूयात फटाफट. सिंपल आहे, ट्रिग्नोमेट्री क्वेश्चन. पहा, हा टॅनचा अँगल आहे, हा पण टॅनचा अँगल आहे, दोन्ही टॅनचे अँगल जर इक्वल असायचे असतील तर या ठिकाणी ट्रिग्नोमेट्रिक रेशो ऑलरेडी सेम दिलाय, टॅन टॅन, तर हे tan 11x ची व्हॅल्यू आणि tan 34 ची व्हॅल्यू सेम आहे, या दोघांची व्हॅल्यू सेम आहे. दोघांची व्हॅल्यू सेम केव्हा असते, जर ट्रिग्नोमेट्रिक रेशो tan x इज इक्वल टू tan y, tan x इज इक्वल टू tan y, tan x ची येणारी व्हॅल्यू आणि tan y ची येणारी व्हॅल्यू सेम केव्हा असते, ज्यावेळेस त्यांचे अँगल सुद्धा सेम असतात, ज्यावेळेस त्यांचे करस्पॉन्डिंग अँगल सुद्धा सेम असतात. दॅट मीन्स या ठिकाणी हा 11x हा अँगल 34 च्या इक्वल मध्ये असेल, 11x इज इक्वल टू 34 असेल, किंवा काही म्हणतील tan tan कॅन्सल झाला, बट tan tan कॅन्सल म्हणण्यापेक्षा त्याचा करेक्ट अप्रोच काय आहे, तर tan दोन्ही साईडला tan आहे आणि tan ची येणारी व्हॅल्यू इक्वल आहे, आणि व्हॅल्यू केव्हा इक्वल येते, जर ट्रिग्नोमेट्रिक रेशो सेम आहेत तर त्यांचे अँगल सुद्धा सेम असले पाहिजेत, त्यावेळेस त्यांच्या व्हॅल्यूज इक्वल येतात. हा आहे करेक्ट अप्रोच. तसं सुद्धा म्हणता येईल कॅन्सल झाले, बट बेटर वे हा आहे. या ठिकाणी सुद्धा tan tan दिलेला आहे, tan 19x ची व्हॅल्यू tan 21 डिग्रीच्या इक्वल मध्ये, म्हणजेच हा अँगल टॅनच्या समोरचा हा अँगल 19x आणि टॅनच्या समोरचा हा अँगल 21 डिग्री हा इक्वल असेल. जर हे दोन अँगल्स इक्वल असतील तरच टॅनच्या व्हॅल्यूज इक्वल येतील. अँगल इक्वल तर त्यांच्या करस्पॉन्डिंग ट्रिग्नोमेट्रिक रेशोच्या जे काही दोन्हीकडे टॅन टॅन आहे त्यांच्या व्हॅल्यूज पण इक्वल येतील, कधी अँगल इक्वल असले पाहिजे. ठीक आहे, हा रिझल्ट भेटला. आता आपल्याला व्हॅल्यू काढायला सांगितली, पहा tan 5x ची. ठीक आहे, tan 5x ची. सो अँगल आपल्याला 5x पाहिजे, सो आपल्याला इथून 5x ची व्हॅल्यू काढायची. सो 5x ची व्हॅल्यू काढण्यासाठी पहा, मी या इक्वेशनला 3 ने मल्टिप्लाय करतो आणि या इक्वेशनला 2 ने मल्टिप्लाय करतो.
ठीक आहे. सो काय भेटून जाईल, 3 ने मल्टिप्लाय केल्यास दोन्ही साईडला 3 ने मल्टिप्लाय, 11 3 जा 33x आणि इकडे किती होऊन जाईल 102. 3 ने आणि 2 ने काय मल्टिप्लाय केलं दिसून येईल लगेचच. पहा ऍडजस्टमेंट एलिमिनेशन मेथड, 19 2 जा 38x, 21 2 जा 42. ठीक आहे. चला याला जर तुम्ही सॉल्व्ह केला तर त्या दोघांना जर सायमल्टेनियसली सॉल्व्ह केलात तर इथून तुम्हाला दिसून येईल. पहा जर मी सबट्रॅक्शन केलं तर 38 आणि 35, 38 आणि 33 यांचा डिफरन्स जो आहे तो -5x आणि या ठिकाणी येतो 60. या ठिकाणी काय येतो 60. -5x = 60 म्हणजे 5x ची व्हॅल्यू असेल -60. x ची व्हॅल्यू पडत बसायची नाही, आपल्याला 5x ची व्हॅल्यू पाहिजे, तर 5x ची व्हॅल्यू काय येते -60. लक्षात आलं. मी 3 आणि 2 ने का मल्टिप्लाय केलं तर कारण की 11 3 जा 33, 19 2 जा 38, 38 - 33 जर केला तर 5x येतो आणि आपल्याला 5x चीच व्हॅल्यू माहिती काढायची होती. सो 5x ची व्हॅल्यू -60. सो देअरफॉर tan of 5x इज इक्वल टू tan of -60 डिग्री. लक्षात येते. tan 5x म्हणजेच 5x ची व्हॅल्यू -60, tan of -60. आता तुम्हाला निगेटिव्ह अँगलचे फॉर्म्युले माहिती असले पाहिजेत. 11th क्लासमध्ये आहेत जनरली, ते 10th क्लासमध्ये तर नाही आहेत, थोडासा ऍडव्हान्स पेपर आहे. सो निगेटिव्ह अँगल फॉर्म्युला tan of -θ, tan च्या समोर कोणताही निगेटिव्ह अँगल पुट करा, तुम्हाला व्हॅल्यू भेटते -tan θ. व्हॅल्यू काय भेटते -tan θ. म्हणजे अँगल निगेटिव्ह असेल तर आतमधला निगेटिव्ह साईन हा नेहमी तो बाहेर सोडतो. ठीक आहे. सो -tan θ, सो -tan 60 डिग्री. सो -tan 60 दॅट इज -√3 अशा पद्धतीने. सो दॅट इज ऑप्शन 2 येईल याचं. क्वेश्चन नंबर 55 चा ऑप्शन येईल. ठीक आहे, लक्षात आलं असेल. चला जाऊयात पुढे. क्वेश्चन नंबर 56. f of x be the quadratic polynomial such that f of x ही एक quadratic polynomial आहे. सो मी कन्सिडर करेन quadratic polynomial ax² plus bx plus c कोणती तरी एक quadratic polynomial आहे f of x. हे quadratic polynomial, तर मी quadratic polynomial कन्सिडर केली such that अशा पद्धतीची quadratic polynomial आहे की f of 2 is equal to -3 आहे आणि f of -2 is equal to 21 आहे. तर आपल्याला x चा कोएफिशियंट काढायचा आहे. या x चा कोएफिशियंट म्हणजेच आपल्याला b ची व्हॅल्यू काढायची आहे. लक्षात ठेवा, x चा कोएफिशियंट काढायचे म्हणजे b ची व्हॅल्यू काढायची आहे. तर ही पॉलिनॉमियल, ही जी क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल आहे ती कशा पद्धतीने की या क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल मध्ये जर x च्या ठिकाणी जर 2 पुट केला तर व्हॅल्यू -3 येते. या पॉलिनॉमियलची व्हॅल्यू -2 येते. सो पुट करूयात आपण f of 2 is equal to a into, डायरेक्ट मी लिहून टाकतो, a into a ची x च्या ठिकाणी 2 पुट केला, 2 चा स्क्वेअर 4a plus 2b plus c. f of 2 ची व्हॅल्यू -3. सो 4a plus 2b plus c, याला इक्वेशन 1. ही व्हॅल्यू पुट केली याच्यामध्ये, इक्वेशन 1 भेटलं abc मध्ये. सिमिलरली हे सेकंड पण पुट करून पहा, f of -2. सो f of -2 also that is equal to f of -2 जर पुट केले या क्वाड्रॅटिक मध्ये तर 4a minus 2b plus c आणि f of -2 ची व्हॅल्यू आहे 21. 4a minus 2b plus c याची इक्वेशन नंबर 2. आता या दोघांमध्ये मला b ची व्हॅल्यू काढायची आहे. पहा a आणि c सेम आहे. आता या दोन इक्वेशनला जर ऍड केलात, तर a आणि c मध्ये एक इक्वेशन भेटतं. बट या दोन इक्वेशनला जर सबट्रॅक्ट केलात, 1 मधून जर 2 सबट्रॅक्ट केलात तर a एलिमिनेट होऊन जाईल, c पण एलिमिनेट होऊन जाईल. का? a चे कोएफिशियंट सेम आहेत, c चे कोएफिशियंट पण सेम आहेत, तर आणि साइन पण सेम आहेत. त्यामुळे a आणि c एलिमिनेट होईल आणि तुम्हाला b ची व्हॅल्यू भेटेल. त्यामुळे सबट्रॅक्शन करा. 1 minus 2, 1 मधून 2 ला सबट्रॅक्ट करूयात आपण. सो काय भेटून जाईल 4a plus 2b plus c is equal to -3. 4a minus 2b plus c is equal to 21. ठीक आहे. 1 मधून 2 सबट्रॅक्ट करायचे. सबट्रॅक्ट करत असताना मायनस प्लस मायनस मायनस, सो हा कॅन्सल, हा प्लस सी मायनस सी कॅन्सल, हा 4b आणि -24 दॅट इज b इज इक्वल टू येतोय -6. a आणि c एलिमिनेट झाला आणि b ची व्हॅल्यू भेटली आणि आपल्याला b चीच व्हॅल्यू काढायला सांगितली होती, दॅट इज -6. ऑप्शन 56, क्वेश्चन नंबर 56, दॅट इज सेकंड ऑप्शन -6. ओके, चला क्वेश्चन नंबर 57. 57 मध्ये पहा x रूट x इज इक्वल टू √x रूट x. ठीक आहे. तर याची व्हॅल्यू काढत असताना ह्याचा आन्सर हे ऑप्शन वरूनच निघतं. ऑप्शन काय दिलेलं आहे पहा, फर्स्ट ऑप्शन आहे 0,1, सेकंड ऑप्शन आहे 1,4. फर्स्ट ऑप्शन आहे सेकंड ऑप्शन. तर पहा
जर तुम्ही x ची व्हॅल्यू या इक्वेशनला सॅटिस्फाय करणाऱ्या x च्या व्हॅल्यूज काय आहेत असं सांगितलंय. सो x ची व्हॅल्यू 0 तर असू शकत नाही का, कारण की 0 टू द पॉवर 0 म्हणजेच नॉट डिफाईन असतं, नॉट डिफाईन. याची व्हॅल्यू माहिती नाही आपल्याला, 0 टू द पॉवर 0 अनडिफाईन्ड. 1 ची व्हॅल्यू सॅटिस्फाय करेल. 1 ही x ची व्हॅल्यू जर 1 ठेवला तर लेफ्ट हँड साइड राईट हँड साइड इक्वल येते. सो बट 0 सॅटिस्फाय करत नाहीये, म्हणून ऑप्शन ए तर असणार नाही. ऑप्शन बी मध्ये 1 आणि 4 दोन्ही सॅटिस्फाय करतात. पहा 1 चा पॉवर √1, 1 चा पॉवर 1 म्हणजे लेफ्ट हँड साइडला 1, इकडे सुद्धा 1, 1 = 1 म्हणजे पहिली 1 ही सॅटिस्फाय करते. 4 पुट करा, 4 टू द पॉवर √4 आणि अंडररूट मध्ये 4 टू द पॉवर 4. तर 4 चा √4 म्हणजेच 4 चा स्क्वेअर, आणि इकडे जर सॉल्व्ह केला अंडररूटच्या मध्ये 4 चा पॉवर 4 आहे, तर अंडररूटच्या जर बाहेर आला तर 4 चा पॉवर 2 येतो, म्हणजेच 4 सुद्धा सॅटिस्फाय करताय. सो ऑप्शन बी करेक्ट आहे. ऑप्शन बी करेक्ट आहे. ऑप्शन सी का नाहीये? ऑप्शन सी का बरं येत नाहीये? कारण की ऑप्शन सी मध्ये 3,4 आहे, 3 सॅटिस्फाय करत नाहीये इक्वेशनला. ही जी x ची व्हॅल्यू जर 3 पुट केला तर या इक्वेशनला सॅटिस्फाय नाही करणार, त्यामुळे ऑप्शन सी येणार नाही. आणि डी मध्ये म्हटलेलं आहे नंतर असू शकत नाही, कारण की ऑप्शन बी करेक्ट येऊ लागले. ठीक आहे. सो त्यामुळं ऑप्शन वरून आन्सर काढता येतं, बाकी काही करण्याची गरज नाहीये. सो ऑप्शन आन्सर येईल 1,4, दॅट इज ऑप्शन 2, 57 ऑप्शन. ठीक आहे. सिंपल क्वेश्चन होता. पहा जे इझी क्वेश्चन होते, इझी क्वेश्चन विदिन सेकंड्स मध्ये सॉल्व्ह करता येतात. हार्ड क्वेश्चनला जे काही मी सांगितले होते स्टार्टिंगला 5 to 6 क्वेश्चन टफ आहेत, त्याला मात्र थोडासा टाइम लागतो. बाकी इझी क्वेश्चन लगेच होऊन जातील. क्वेश्चन नंबर 58. a plus b is equal to 2 and a square plus b square is equal to 88. व्हॅल्यू काढायचे a क्यूब प्लस b क्यूब. आयडेंटिटीचा क्वेश्चन आहे, आयडेंटिटी फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन आहे. सो आपल्याला माहिती आहे a क्यूब प्लस b क्यूब याचा फॉर्म्युला असतो a प्लस b इन ब्रॅकेट a स्क्वेअर मायनस ab प्लस b स्क्वेअर. ठीक आहे. तर a प्लस b ची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला. जर a क्यूब प्लस b क्यूब ची व्हॅल्यू काढायची असेल तर या दोन ब्रॅकेटची व्हॅल्यू काढा आणि दोघांचा प्रोडक्ट काढा, आन्सर a क्यूब प्लस b क्यूब ची व्हॅल्यू भेटून जाते. तर a प्लस b ची व्हॅल्यू माहिती आहे, a स्क्वेअर b स्क्वेअर ची पण व्हॅल्यू माहिती आहे, a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर ची पण व्हॅल्यू माहिती आहे. आपल्याला फक्त व्हॅल्यू काढायचे मायनस ab ची. सो काढून घेऊयात. मायनस ab म्हणजे ab ची व्हॅल्यू कशी काढणार? तर पहा गिवन a प्लस b इज इक्वल टू 2, दोन्ही साईडचा स्क्वेअर करणार, a प्लस b ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 4, a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर प्लस 2ab दॅट इज इक्वल टू 4. a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर ची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला 88, एवढ्याची व्हॅल्यू 88 प्लस 2ab इज इक्वल टू 4, ab इज इक्वल टू मायनस 84, 2ab इज इक्वल टू मायनस 84. सो ab इज इक्वल टू मायनस 42. ab ची व्हॅल्यू काय आली? मायनस 42. सो ab ची व्हॅल्यू भेटली, ती भेटलेली व्हॅल्यू याच्यामध्ये पुट करा, आन्सर भेटून जातं. पहा a प्लस बी ची व्हॅल्यू 2 इंटू ब्रॅकेट मध्ये a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर दॅट इज 88 आणि मायनस ab आहे, मायनस ab तर मायनस ॲज इट इज, आणि ab ची व्हॅल्यू मायनस 42, मायनस 42. सो 2 इंटू 88 प्लस 42 130 इंटू 2 येतोय, 130 इंटू 2. सो दॅट इज 260. सो a क्यूब प्लस b क्यूब ची व्हॅल्यू येते 260. कशी काढली लक्षात आली? a क्यूब प्लस b क्यूबचा फॉर्म्युला a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर माहिती आहे, a प्लस b माहिती आहे, ab ची व्हॅल्यू काढायची होती. ab ची व्हॅल्यू काढण्यासाठी या जे दोन व्हॅल्यूज गिवन आहेत त्याचा हेल्प घेतली, स्क्वेअरिंग केला, स्क्वेअरिंग केल्यानंतर a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर ची व्हॅल्यू माहिती होती, ती पुट केली, ab ची व्हॅल्यू काढली मायनस 42, ab ची आलेली व्हॅल्यू वापस पुट केली 260. क्वेश्चन नंबर 58 दॅट इज ऑप्शन 1 260. ठीक आहे. चला पुढे जाऊयात. $59 मध्ये काय म्हटलं बघा, -4,11 and 16,-1 number of points whose coordinates positive. याचे कोऑर्डिनेट्स काय असले पाहिजेत? पॉझिटिव्ह असले पाहिजेत. पहा कोणाचे कोऑर्डिनेट्स पॉझिटिव्ह आणि कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचे. ठीक आहे. तर या ठिकाणी पहा, या दोन पॉइंट्सला जॉईन करणारी जी लाईन असेल, या दोन पॉइंट्सला जॉईन करणारी लाईन, समजा ती लाईन अशा पद्धतीची आहे, तर या लाईन वरती दोन पॉइंट, समजा एक पॉइंट या ठिकाणी -4 आणि 11 आहे आणि या ठिकाणी 16,-1 आहे. या दोन पॉइंटला जॉईन करणारी जी लाईन आहे त्या लाईन वरचे पॉझिटिव्ह कोऑर्डिनेट्स असणारे
किती पॉइंट्स आहेत, टोटल पॉइंट्स किती आहेत पॉझिटिव्ह कोऑर्डिनेट्स असणारे, त्या पॉइंट्सची संख्या सांगायची, नंबर ऑफ पॉइंट्स सांगायचे, नंबर ऑफ पॉइंट्स हुज कोऑर्डिनेट्स आर पॉझिटिव्ह, त्यांचे कोऑर्डिनेट्स पॉझिटिव्ह असले पाहिजेत. कोऑर्डिनेट्स पॉझिटिव्ह म्हणजेच x ची व्हॅल्यू पण पॉझिटिव्ह असली पाहिजे आणि y ची व्हॅल्यू पण पॉझिटिव्ह असली पाहिजे. ठीक आहे, आपल्याला या लाईनवरचे असे पॉईंट सांगायचे ज्यांची x ची व्हॅल्यू पण पॉझिटिव्ह, y ची व्हॅल्यू पण पॉझिटिव्ह, आणि x आणि y दोन्ही पॉझिटिव्ह, म्हणजेच ही लाईन जी आहे ती फर्स्ट क्वाड्रंट मधून पास होती, कारण की फर्स्ट क्वाड्रंट मध्ये दोन्ही पॉझिटिव्ह असतात, म्हणून ही लाईन फर्स्ट क्वाड्रंट मधून पास करत असेल. तर पाहूयात आपण आता कशा पद्धतीने. तर तुम्हाला अगोदर काय करायचे, आता याला सॉल्व्ह करत असताना तर तुम्हाला या दोन पॉइंट्स मधून पास करणारी जी काही लाईन आहे त्या लाईनचं इक्वेशन फाइंड आउट करायचं. जर लाईनचं इक्वेशन कळालं तर लाईनच्या इक्वेशनवरून आपण हे पॉझिटिव्ह कोऑर्डिनेट्स फाइंड आउट करू शकतो, पॉझिटिव्ह कोऑर्डिनेट्स. सो लाईनचं इक्वेशन कसं फाइंड आउट करणार, तर स्लोपचा यूज करू, इक्वेशन ऑफ लाईन. ठीक आहे, इक्वेशन ऑफ लाईन, लाईनचं इक्वेशन बनवण्यासाठी भरपूर फॉर्म आहे, स्लोप पॉइंट फॉर्म, स्लोप इंटरसेप्ट फॉर्म, डबल पॉइंट फॉर्म, 2 पॉइंट फॉर्म, डबल इंटरसेप्ट फॉर्म, 2 पॉइंट फॉर्म, स्लोप इंटरसेप्ट फॉर्म, स्लोप पॉइंट फॉर्म, असे भरपूर इक्वेशन ऑफ लाईन बनवण्यासाठी भरपूर फॉर्मॅट आहेत. कोणताही एक फॉर्मॅट तुम्ही यूज करू शकता इक्वेशन ऑफ लाईन बनवण्यासाठी. तर तुमच्याकडे 2 पॉइंट्स आहेत, तर याच्यावरून मी इक्वेशन बनवण्यासाठी मी अगोदर याचा स्लोप काढतो. स्लोप इज इक्वल टू, स्लोपचा फॉर्म्युला y2 मायनस y1 x2 मायनस x1. तर हा x1 y1 हा x2 y2, तर दॅट इज -1 मायनस 11 अपॉन x2 दॅट इज 16 मायनस प्लस 4 काय भेटतोय -12 अपॉन 20 दॅट इज -3 अपॉन 5. हाला स्लोप. स्लोप म्हणजेच काय असतो, यम. स्लोप म्हणजेच असते यम ची व्हॅल्यू, स्मॉल एम ची व्हॅल्यू. सो इक्वेशन ऑफ लाईन युजिंग स्लोप पॉइंट फॉर्म, मी स्लोप पॉइंट फॉर्मचा यूज करतोय कारण की मला स्लोप फाइंड आउट करता आला आणि पॉइंट या ठिकाणी दिलेला, या दोन्हीपैकी कोणताही एक पॉइंट घ्या आणि इक्वेशन बनवा. तर त्यासाठी मी स्लोप पॉइंट फॉर्मचा यूज करतोय. सो स्लोप पॉइंट फॉर्म काय असतो, y मायनस y1 इज इक्वल टू m इंटू x मायनस x1, हा असतो स्लोप इंटरसेप्ट फॉर्म. सो y मायनस y1 दॅट इज y मायनस 11, m ची व्हॅल्यू -3/5, x मायनस x1, x1 ची व्हॅल्यू -4, मायनस प्लस 4 होऊन जाईल या ठिकाणी. x ची व्हॅल्यू, x1 ची व्हॅल्यू -4, मायनस प्लस 4 होऊन जाईल. क्रॉस मल्टिप्लाय केलं 5y मायनस 55 मायनस 3x मायनस 12. सो याला सिम्प्लिफाय केलं 3x प्लस 5y इज इक्वल टू -12 प्लस 55. सो इक्वेशन काय भेटते मग, 3x प्लस 5y इज इक्वल टू 43. ठीक आहे, 3x प्लस 5y इज इक्वल टू 43 इक्वेशन ऑफ लाईन. इक्वेशन ऑफ लाईन भेटली आपल्याला. ठीक आहे, जी लाईन या 2 पॉइंट्स म्हणून जाते त्या लाईन इक्वेशन भेटलं आपल्याला 2 पॉइंट स्लोप पॉइंट फॉर्म वरून. ठीक आहे, आता ही लाईन एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस, या लाईनचा एक्स, आता पहा ही लाईन अशा पद्धतीची असेल, एक्स फर्स्ट क्वाड्रंट मधून पास करत असेल, मी सांगितलं फर्स्ट क्वाड्रंट मधून पास करत असेल, तर या लाईनचा एक्स कोऑर्डिनेट आणि वाय कोऑर्डिनेट काढायचे. एक्स ऍक्सिस वरील पॉईंट, या लाईनचा एक्स ऍक्सिस वरील पॉईंट काढायचे, वाय ऍक्सिस वरील पॉईंट काढायचे, म्हणजे आपल्याला त्यांचे पॉझिटिव्ह पॉईंट सांगता येतील. पॉझिटिव्ह पॉईंट्स कुठे असतील, आपल्याला नंबर ऑफ पॉईंट्स कोऑर्डिनेट्स पॉझिटिव्ह, तर एक्स पण पॉझिटिव्ह, वाय पण पॉझिटिव्ह असलं पाहिजे. तर एक्स पॉझिटिव्ह या साईडला, वाय पॉझिटिव्ह या साईडला, याच्यावरचे पॉईंट सांगायचे आपल्याला, जे की या लाईन वरती प्लॉट करतात. ठीक आहे, तर अगोदर आपण काढूयात की ही लाईन एक्स ऍक्सिसला कोणत्या पॉईंट मध्ये इंटरसेक्ट करते. तर एक्स ऍक्सिसला इंटरसेक्ट करत असताना एक्स ऍक्सिस वरती वाय कोऑर्डिनेट नेहमी 0 असतो, वाय कोऑर्डिनेट 0. तर या ठिकाणी मी वाय ला 0 बनवतो. काय भेटून जाईल मग, इफ एक्स इज इक्वल टू 0, सॉरी वाय इज इक्वल टू 0, 3x इज इक्वल टू 43, x इज इक्वल टू 43/3. तर याची व्हॅल्यू 12 पॉईंट समथिंग येते. पहा 3 1 जा 3, 3 4 जा 12, 14 पॉईंट समथिंग येते. ठीक आहे, म्हणजे इंटीजर कुठपर्यंत येऊ लागलाय, 14.3 काहीतरी येईल. म्हणजे इंटीजर कुठपर्यंत येऊ लागलाय, इंटीजर 14 पर्यंतच येऊ लागलेत. म्हणजेच एक्स ऍक्सिस वरती 1 2 3 4 एक्सच्या व्हॅल्यूज काय काय असू शकतात, तर 14 पर्यंत काही पण असू शकतात. 14 पेक्षा नेक्स्ट 15 येऊ शकत नाही एक्सची व्हॅल्यू, कारण की या ठिकाणी जो एक्सचा जो पॉइंट आहे तो आहे 43, 43/3, 43/3, 0. ठीक आहे, 0. तर अशा पद्धतीने एक्स ऍक्सिस वरील पॉइंट हे मॅक्सिमम कुठपर्यंत असतील, 14 इंटीजर 14 पर्यंत असतील, कारण की आपला नंबर ऑफ पॉइंट्स हुज पॉझिटिव्ह इंटीजर म्हटले. पॉझिटिव्ह इंटीजर फ्रॅक्शन मध्ये पण आली नाही पाहिजे, जी पण व्हॅल्यू येणार आहे ती फ्रॅक्शन मध्ये पण नकोय. एक्स कोऑर्डिनेट हा इंटीजर असला पाहिजे आणि पॉझिटिव्ह.
तर पॉझिटिव्ह इंटिजर म्हणल्यानंतर मॅक्सिमम 14 पर्यंत, म्हणजेच x ची व्हॅल्यू काय काय असू शकते 1 2 3 4 अप टू 14 पर्यंत, हे असेल x ची व्हॅल्यू. x च्या पॉझिटिव्ह व्हॅल्यूज भेटल्या. आता या पॉझिटिव्ह व्हॅल्यूज पैकी या लाईन वरती लाय करणाऱ्या किती व्हॅल्यूज आहेत ते पण आपल्याला काढायचे पुढची स्टेप. आता आपण y ची व्हॅल्यू कडे जाऊया. x च्या व्हॅल्यूची रेंज काढली, y च्या व्हॅल्यूज काय काय असू शकतात ते पण पाहूयात. ठीक आहे. सो y च्या व्हॅल्यूज फाइंड आउट करण्यासाठी y ऍक्सिस वरील पॉइंट काढण्यासाठी x ला 0 करावं लागेल, कारण की y ऍक्सिस वरती x कोऑर्डिनेट 0 असतो. सो इफ x इज इक्वल टू 0, 5y इज इक्वल टू 43, y इज इक्वल टू 43 अपॉन 5, y ची व्हॅल्यू येते 43 अपॉन 5, हे असेल y ची व्हॅल्यू. 43 अपॉन 5 म्हणजेच 8.6, 5 चा 40, 30 ला तो 5 6, 8.6. 8.6 म्हणजेच इंटिजर कुठपर्यंत आहे, 9 इंटिजर पर्यंत जात नाहीये. 8.6 च्या अगोदरचा इंटिजर असेल 8, म्हणजे y ची व्हॅल्यू अप टू 8 पर्यंत असेल. y ची व्हॅल्यू कुठपर्यंत असू शकते, मॅक्सिमम 8 इंटिजर पर्यंत असू शकते. सो y ची व्हॅल्यू 1 2 3 4 अप टू डॉट 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 8 पर्यंत. तर x च्या पॉसिबिलिटीज 14, y च्या पॉसिबिलिटीज 8. आता या x आणि y पैकी, या x आणि y च्या कोऑर्डिनेट्स पैकी कोणते कोऑर्डिनेट्स या लाईन वरती लाय करतात, या लाईन वरती लाय करतात ते फाइंड आउट करायचे. कसे फाइंड आउट करणार पहा. आता मी एक व्हॅल्यू, हे इक्वेशन आहे 3, हे इक्वेशन आहे 3x प्लस 5y इज इक्वल टू 43. मी x ची एक व्हॅल्यू पुट करणार, x मधली प्रत्येक एक एक व्हॅल्यू मी पुट करणार, किंवा y मधली पुट करा, y मध्ये कमी आहे. ठीक आहे. तर x ची y ची एक एक व्हॅल्यू मी पुट करणार आणि x ची व्हॅल्यू ही इंटिजर येते का पाहणार. x ची व्हॅल्यू इंटिजर येते का, तर पहा y ची व्हॅल्यू 0 पुट करू शकत नाही आपण, कारण की 0 काही पॉझिटिव्ह इंटिजर नाहीये. त्यामुळं y ची व्हॅल्यू 0 न पुट करता 0 पेक्षा जस्ट पुढचा नंबर, 0 पेक्षा जस्ट पुढचा, दॅट इज पॉझिटिव्ह नंबर 1. y ची व्हॅल्यू जर 1 पुट केली तर 5 1 चा 5 प्लस 5 इकडे गेल्यास -5, किंवा x ची व्हॅल्यू पुट करत आपण, x ची व्हॅल्यू इझी पडेल कारण की 5 चा टेबल आपल्याला माहिती आहे. x ची व्हॅल्यू पुट केली, 3 1 चा 3 प्लस 3 कडे जाऊन -3, 43 -3 दॅट इज 40. 40 हा डिव्हिजिबल आहे, म्हणजेच x ची व्हॅल्यू इफ x इज इक्वल टू जर 1 घेतला तर y ची व्हॅल्यू किती भेटते 8. y ची व्हॅल्यू 8. पहा x ची व्हॅल्यू 1 पुट करा आणि y ची व्हॅल्यू 8 भेटते. आणि ही जी लाईन आहे, मग हे दोन्ही पॉइंट आपल्या याच्यामध्ये आहेत, 1 पण आहे 8 पण आहे. तर 1,8 हा पॉइंट या लाईन वरती लाय करतो. हा एक पॉइंट भेटला. असाच पुढे जावा, x ची व्हॅल्यू 2 पुट करा, 3 2 चा 6, 43 -6, 43 -6, 43 -6 दॅट इज 37. 37 काही 5 ने डिव्हिजिबल नाहीये, 5 ने डिव्हिजिबल नाहीये, म्हणजेच y ची जी येणारी व्हॅल्यू आहे ती इंटिजर येणार नाही. आपल्याला y ची व्हॅल्यू इंटिजर पाहिजे. सो y ची व्हॅल्यू ही इंटिजर येणार नाही, त्यामुळे मी x ची व्हॅल्यू 2 घेऊ शकत नाही. x ची व्हॅल्यू 2 घेतली, x इज इक्वल टू 2, y इज इक्वल टू 37/5 ही व्हॅल्यू मी घेणार नाही. ठीक आहे. अशाच पद्धतीने आता व्हॅल्यू पुट करत जायचे. x इज इक्वल टू 3 पुट करा, 3 3 चा 9, 43 -9 तो पण येणार नाही. 4 पुट करा, x ची व्हॅल्यू 4, 4 3 चा 12 ती पण येणार नाही. 5 पुट करा, 3 5 चा 15, 6 येईल पहा, 6 येईल, 3 6 चा 18. इफ x इज इक्वल टू 6, x ची व्हॅल्यू जर 6 पुट केली तर y ची व्हॅल्यू काय येते, y इज इक्वल टू 43 -8, 13 -8 5 25, 5y इज इक्वल टू 25 येते, तर y ची व्हॅल्यू 5 येते. जर x ची व्हॅल्यू 6 पुट केली तर y ची व्हॅल्यू 5, म्हणजे दुसरा पॉइंट भेटला 6,5. 2 पॉइंट्स भेटले, जे पॉइंट्स ज्यामध्ये दोन्ही पॉइंट्स पॉझिटिव्ह आहेत, दोन्ही पॉइंटचे कोऑर्डिनेट पॉझिटिव्ह आहेत आणि हे पॉइंट्स या लाईन वरती पण लाय करतात. असे 2 भेटले. देन असंच पुढे जाऊयात. आता 10 घेऊयात आपण डायरेक्ट. 6 पुट केली, 7 ला येणार नाही, 8 ला येणार नाही, 10 ला पहा काय, 10 ला पण येणार नाही. x ची व्हॅल्यू 11 ला येईल. इफ x इज इक्वल टू 11, x ची व्हॅल्यू जर 11 पुट केलात तर 11 3 चा 33, 43 -33 दॅट इज 10, आणि 5y इज इक्वल टू 10 म्हणजे y इज इक्वल टू 2. म्हणजे x ची व्हॅल्यू जर तुम्ही पुट केलात, y इज इक्वल टू 5. ठीक आहे. x ची व्हॅल्यू 11 पुट केलात तर y ची व्हॅल्यू 2 भेटते. सो म्हणजे पॉइंट भेटला 11,2. अशा पद्धतीचे हे 3 पॉइंट्स भेटत आहेत. x ची व्हॅल्यू 11 पुढे गेलात तर 12 पुट करा, y ची व्हॅल्यू इंटिजर येणार नाही. x ची व्हॅल्यू 3 पुट केलात तरी पण y ची व्हॅल्यू इंटिजर येणार नाही. x ची व्हॅल्यू 4 पुट केलात तरी सुद्धा y ची व्हॅल्यू इंटिजर येणार नाही. 14 पुट केलात तरी सुद्धा. म्हणून x ची व्हॅल्यू 1 पासून 14 पर्यंत मी पुट केली, त्यावेळेस y च्या मला 3 व्हॅल्यू इंटिजर भेटल्या. तर ज्या इंटिजर व्हॅल्यू भेटल्या ते 3 पॉइंट्स या ठिकाणी आहेत आणि हे पॉइंट्स पॉझिटिव्ह पण आहेत, इंटिजर पण आहेत. म्हणून पॉझिटिव्ह इंटिजर या लाईन वरती लाय करणारे टोटल 3 आहेत, ते मी फाइंड आउट केलेले आहेत. त्यामुळं
टोटल आन्सर येऊन जातो 3, नंबर ऑफ पॉइंट्स 3. सो क्वेश्चन नंबर 59 चा आन्सर असेल 3. लक्षात येत आहे? इंटरेस्टिंग क्वेश्चन होता खूप. सगळ्यात इम्पॉर्टंट होतं इक्वेशन ऑफ लाईन बनवणे. इक्वेशन ऑफ लाईन बनवल्यानंतर त्यांची बाउंड्री काढणे. एक्स ऍक्सिसला कोणत्या पॉईंटमध्ये टच करतो, वाय ऍक्सिसला कोणत्या पॉईंटमध्ये टच करतो, त्याच्यावरून मी एक्सच्या पॉसिबल व्हॅल्यूज काढल्या, वायच्या पॉसिबल व्हॅल्यूज काढल्या आणि यावरून मी पेअर बनवायची, जोडी बनवायच्या. अशा जोडी, अशा पेअर्स, एक्स आणि वायच्या अशा पेअर्स जे या लाईनच्या इक्वेशनला सॅटिस्फाय करतात, जे या लाईनच्या इक्वेशनला सॅटिस्फाय करायला पाहिजेत. म्हणून एक्सची व्हॅल्यू पुट केली तर वायची व्हॅल्यू इंटिजर येते का पाहायचं, सॅटिस्फाय होतं का पाहायचं. आणि किती पॉईंट्स भेटले ते नंबर ऑफ पॉईंट्स सांगायचे. तर मला 3 पॉईंट्स भेटले, मला 3 पॉईंट्स भेटले. पहा या ठिकाणी लिहून टाकतो. 6,5, 11,2 and 1,8. There are 3 points which are positive integer values, positive coordinates, and which lies on the line joining the points -4, 11 and 16, -1. या लाईनला जॉइन करणाऱ्या लाईन वरती हे पॉइंट्स लाई करत असतील. ठीक आहे, चला. Question number 60. Number of values x 1 by x bracket square minus 3 by 2 x minus 1 by x is equal to 4 and x is not equal to 0. x ची व्हॅल्यू 0 असणार नाही. ठीक आहे. तर या ठिकाणी आपल्याला नंबर ऑफ व्हॅल्यूज ऑफ x, नंबर ऑफ व्हॅल्यूज ऑफ x च्या अशा टोटल किती व्हॅल्यूज आहेत जे या इक्वेशनला सॅटिस्फाय करतात. क्वेश्चन लक्षात आला? एक क्वाड्रॅटिक टाइप मध्ये इक्वेशन दिलेलं आहे. क्वाड्रॅटिकच्या टाइप मध्ये दिसतोय, या ठिकाणी 2 डिग्री दिसते आणि आपल्याला असं विचारलंय की या इक्वेशन मध्ये असे किती एक्स आहेत, टोटल एक्सच्या अशा किती व्हॅल्यूज आहेत, त्या व्हॅल्यूज मोजायचे. 4, 5, 10, 8 अशा टोटल एक्सच्या किती व्हॅल्यूज आहेत, कोणत्या कोणत्या व्हॅल्यूज आहेत ते नाही विचारलं. नंबर ऑफ व्हॅल्यूज किती आहेत ते विचारले जे या इक्वेशनला सॅटिस्फाय करतात. ठीक आहे. तर पहा या ठिकाणी आता या ठिकाणी एक x प्लस 1 बाय एक्स आहे. या इक्वेशन कडे व्यवस्थित पाहिजे. इथे x प्लस 1 बाय एक्स आहे, इथे x मायनस 1 बाय एक्स आहे. ज्या वेळेस असा x प्लस 1 बाय एक्स, x मायनस 1 बाय एक्स येतात त्यावेळेस तुम्हाला सबस्टिट्यूट तरच आन्सर भेटेल, अदरवाईज तुम्हाला कन्फर्म आन्सर काढता येणार नाही. सो त्यामुळे मी इथं पुट करून सॉल्व्ह करायचे. पुट, एक नवीन व्हेरिएबल इंट्रोड्यूस करायचे. सो व्हॉट इज न्यू व्हेरिएबल? सो पुट कशाला करणार आता, तर मी x मायनस 1 बाय एक्स ला पुट करतो आणि याला पुट केल्यानंतर याच्या ब्रॅकेटच्या स्क्वेअरची व्हॅल्यू काढतो. पहा, लेट x मायनस 1 बाय एक्स इज इक्वल टू m पुट केला, एक नवीन व्हेरिएबल इंट्रोड्यूस केला m. या टोटलची व्हॅल्यू m आहे. तर आता या x मायनस 1 बाय एक्स ला मी m पुट केला तर x प्लस 1 बाय एक्स ब्रॅकेट स्क्वेअरची पण व्हॅल्यू काहीतरी m च्या फॉर्मॅटमध्ये आणता येईल. म्हणजे मी काय करतोय, तर या कंप्लीट क्वाड्रॅटिक इक्वेशनला मी एका नवीन व्हेरिएबल मध्ये कन्वर्ट करतोय, एका न्यू व्हेरिएबल मध्ये, जेणेकरून प्रॉब्लेम असा सॉल्व्ह करण्यासाठी इझी जाईल आपल्याला. म्हणून मी एका न्यू व्हेरिएबल, मग x मायनस 1 बाय एक्स ला m पुट केला तर x प्लस 1 बाय एक्स ब्रॅकेट स्क्वेअरला सुद्धा काहीतरी m च्या फॉर्म मध्ये आणता येतं का ते चेक करायचंय. सो मी दोन्ही साईडची स्क्वेअरिंग करून टाकतो. स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स. सो स्क्वेअरिंग केल्यानंतर x मायनस 1 बाय एक्स ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू m स्क्वेअर. सो x स्क्वेअर प्लस 1 बाय एक्स स्क्वेअर मायनस 2 इज इक्वल टू m स्क्वेअर. x स्क्वेअर प्लस 1 बाय एक्स स्क्वेअर m स्क्वेअर प्लस 2. ठीक आहे. आता मला x स्क्वेअर प्लस 1 बाय एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू भेटली, बट याची व्हॅल्यू नको आहे, मला x प्लस 1 बाय एक्स ब्रॅकेट स्क्वेअरची व्हॅल्यू पाहिजे. सो मग मी याला जर ब्रॅकेट स्क्वेअर असं जर लिहिलं, x प्लस 1 बाय एक्स ब्रॅकेट स्क्वेअर जर लिहिलं तर याच्यामध्ये एक प्लस 2 येतोय. x प्लस 1 बाय एक्स ब्रॅकेट स्क्वेअर मध्ये x स्क्वेअर प्लस 1 बाय एक्स स्क्वेअर तो ऑलरेडी या ठिकाणी आहे, बट या ठिकाणी काय येतो, एक प्लस 2 येतो. याच्या ब्रॅकेटचा स्क्वेअर केल्यास प्लस 2 येऊ लागलाय. याला जर ओपन केलं तर प्लस 2 एक्स्ट्रा येऊ लागलाय. त्या प्लस 2 ला बॅलन्स करण्यासाठी -2, या ठिकाणी -2. ठीक आहे. सो m स्क्वेअर प्लस 2 हा इट इज. राईट हँड साईडला मी काहीच नाही केलं. या ठिकाणची ऍडजस्टमेंट पहा. हा a स्क्वेअर x स्क्वेअर प्लस 1 बाय एक्स स्क्वेअर आहे, त्याला जर मी x प्लस 1 बाय एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर असं जर लिहिलं तर त्याच्यामध्ये याला ओपन केल्याच्या नंतर हे 2 टर्म्स तर येणार आहेत, बट एक प्लस 2 येणार आहे सोबत एक्स्ट्रा. तर त्या प्लस 2 ला बॅलन्स करण्यासाठी -2 घेतला. ठीक आहे. तर हा -2 या साईडला जाऊन प्लस 2 होतो. सो x स्क्वेअर प्लस 1 बाय एक्स सॉरी x प्लस 1 बाय एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू m स्क्वेअर प्लस 4. हा -2 इकडे जाऊन प्लस 2 होतो. 2 प्लस 2 4. तर पहा या ठिकाणी तुम्हाला x प्लस 1 बाय एक्स ब्रॅकेट स्क्वेअरची व्हॅल्यू सुद्धा m च्या फॉर्म मध्ये भेटली. ठीक आहे. सो याला इक्वेशन 1, याला इक्वेशन 2, हे आलेल्या व्हॅल्यूज दिलेल्या गिवन इक्वेशन मध्ये पुट करूयात. पुट इक्वेशन 1 and 2 इन गिवन इक्वेशन. ठीक आहे. सो x प्लस 1 बाय एक्स ब्रॅकेट स्क्वेअरची व्हॅल्यू किती, m स्क्वेअर प्लस 4
एम स्क्वेअर प्लस 4 मायनस 3/2 ॲज इट इज एक्स मायनस 1/x म्हणजेच एम इज इक्वल टू 4. काय अडचण असली नाही पाहिजे. सो हा +4 इकडे जाऊन -4 होणार आहे. कॉन्स्टंट टर्मला मी राईट हँड साईडला शिफ्ट करतो, 0 होऊन जाईल. मग राहिला काय एम स्क्वेअर मायनस 3/2 एम इज इक्वल टू 0. सर्वांना 2 ने मल्टिप्लाय करून टाकूयात. 2m स्क्वेअर मायनस 3m इज इक्वल टू 0. m कॉमन आउट काढला, दॅट इज 2m मायनस 3 इज इक्वल टू 0. म्हणजेच एकतर m इज इक्वल टू 0 असेल किंवा m इज इक्वल टू 3/2 असेल. m ची व्हॅल्यू एकतर 0 असेल किंवा m ची व्हॅल्यू एकतर 3/2 असेल. m च्या दोन व्हॅल्यूज भेटल्या, m ची आलेली व्हॅल्यू वापस पुट करा. m ची आलेली व्हॅल्यू वापस पुट करा. पहा इथून m पासून तुम्हाला दोन व्हॅल्यूज भेटतील. m ची व्हॅल्यू वापस पुट करायची, तर x च्या दोन व्हॅल्यूज भेटतील प्लस और मायनस 1. चेक करून पहा. मी आता हे सॉल्व्ह करणार नाही, याच्या पुढे सिंपल आहे. m इज इक्वल टू 0 आली, आलेली व्हॅल्यू याच्यामध्ये 1 मध्ये पुट करा किंवा 2 मध्ये पुट करा. बेटर असेल 1 मध्ये पुट केलेलं, किंवा या ठिकाणी हा m ची आलेली व्हॅल्यू 1 मध्ये पुट करा. सो इथं 0 येईल आणि या 0ला जर या इक्वेशनला जर सॉल्व्ह केलात तुम्ही तर x च्या दोन व्हॅल्यूज भेटतील +1 -1. इथं जर पुट केलं, आता ही पुट केलं, m ची व्हॅल्यू 0 पुट केल्यानंतर दोन व्हॅल्यूज भेटल्या. त्याच पद्धतीने परत इक्वेशन 1 मध्ये, 1 हा इक्वेशन इझी आहे, 2 पेक्षा थोडंसं लहान इक्वेशन आहे, त्यामुळे 1 मध्ये पुट करा, लवकर x च्या व्हॅल्यूज भेटतील. m ची आलेली व्हॅल्यू 3/2, तर m च्या या इक्वेशन 1 मध्ये जर पुट केली तर तिथून तुम्हाला दोन व्हॅल्यूज भेटतील. एक भेटेल तुम्हाला 2, आय थिंक सो 2 and 1/2 पाहतो, 2 and -1/2. x ची व्हॅल्यू भेटेल 2 आणि x ची व्हॅल्यू भेटेल -1/2. अशा तुम्हाला x च्या व्हॅल्यूज भेटतील. आता x च्या अशा टोटल किती व्हॅल्यूज भेटतात? 4 दिसत आहेत. +1 -1 2, इथून दोन व्हॅल्यू, m ची व्हॅल्यू 0 पुट केली तर x च्या दोन व्हॅल्यूज भेटतात. m ची व्हॅल्यू 3/2 पुट केली, परत x च्या दोन व्हॅल्यूज भेटतात. अशा टोटल 4 डिस्टिंक्ट व्हॅल्यूज भेटतात. अशा टोटल x च्या किती डिस्टिंक्ट व्हॅल्यूज भेटतात? 4 डिस्टिंक्ट व्हॅल्यूज. देयर आर 4 व्हॅल्यूज which satisfies given equation. ठीक आहे, 4 व्हॅल्यूज आहेत टोटल. सो दॅट्स वाय 4 व्हॅल्यूज आहेत एक्सच्या जी या इक्वेशनला सॅटिस्फाय करतात. कोणत्या कोणत्या 4 आहेत ते पण या ठिकाणी मी लिहिलेले आहेत. सो दॅट्स वाय क्वेश्चन नंबर 60 चा ऑप्शन असेल पहा, ऑप्शन नंबर 4. ठीक आहे, चला ओके. टोटल 60, क्वेश्चन नंबर 60 पर्यंत झालेलं आहे. तर याच टाईपचे जे काही आणखीन दुसरे क्वेश्चन्स आहेत, म्हणजे मी टोटल 10 क्वेश्चन डिस्कस केलेले आहेत या क्लासमध्ये. तर राहिलेले 15 क्वेश्चन आपण नेक्स्ट पार्ट मध्ये डिस्कस करूयात, काही अडचण नाहीये, नेक्स्ट क्लासमध्ये डिस्कस करूयात आपण. तर 15 क्वेश्चन राहिलेले आहेत त्या याच्या सेकंड पार्ट मध्ये तुम्हाला भेटून जातील. बट आय होप सो की तुम्हाला हे कम्प्लीट लक्षात आलं असेल. थोडं क्विकली सांगितलंय, बट ज्या मेन इम्पॉर्टंट हिंट तुमच्या लक्षात यायला पाहिजेत क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी, त्या हिंट तुम्हाला क्लिक झाले असतील. तुम्ही स्वतः सॉल्व्ह करून पहा, आन्सर नक्की भेटून जातील. अदरवाईज मी बाकीचे क्वेश्चन तर सॉल्व्ह केलेलेच आहेत, बट 1 ते 2 क्वेश्चनला मी फक्त हिंट तुम्हाला दिल्या होत्या. बट आय होप तुम्हाला हे सर्व क्लिअर असेल, लक्षात आलेलं असेल, काही प्रॉब्लेम असणार नाही. आणि तुम्ही पाहिलं पण असेल, या क्वेश्चन नंबर 51 पासून क्वेश्चन नंबर 55 पर्यंत हे सुरुवातीचे 5 क्वेश्चन मध्येच त्यांनी टिपिकल क्वेश्चन टाकलेले आहेत. म्हणजे जेणेकरून ज्यावेळेस स्टुडंट हे स्टार्टिंगला मॅथचे क्वेश्चन सॉल्व्ह करेल तो घाबरून जायला पाहिजे, अशी त्यांची मेंटॅलिटी होती की मुलगा हा पूर्ण घाबरून जायला पाहिजे पहिल्या 5 क्वेश्चन मध्ये, की एक क्वेश्चन कशा टाईपचे आहेत, त्याला क्वेश्चन नाही सॉल्व्ह झाले पाहिजेत आणि त्याने या 5 क्वेश्चन मध्ये टाइम वेस्ट केला पाहिजे, अशी त्यांची इच्छा होती. म्हणजेच तुम्ही जर याच क्वेश्चनला जर तुम्ही येत नाही म्हणून जर तुम्ही तिथंच जर टाइम वेस्ट केलात तर मग पुढचे जे सिंपल क्वेश्चन्स आहेत ते तुम्ही सॉल्व्ह करू शकणार नाहीत. त्यामुळं ज्या मुलांनी पहिले 5 क्वेश्चन्सला जरी येत नसतील त्याला नंतर सॉल्व्ह करा, बट अगोदर इझी क्वेश्चन सॉल्व्ह करा. त्यामुळे ज्या स्टुडंट्सनी पहिल्या 5 क्वेश्चनला स्किप केलं, कारण की त्याच्यामध्ये थोडेसे टिपिकल क्वेश्चन होते, त्यामुळे ज्या स्टुडंटनी स्टार्टिंगच्या 5 क्वेश्नला स्किप केले आणि नंतर इझी क्वेश्चन ज्यांनी अगोदर सॉल्व्ह केले त्यांचा आणखीन जास्त फायदा झाला असेल. बट त्यांनी तुम्हाला भीती दाखवण्यासाठी थोडंसं एक्झाम पेपरमध्ये जे स्टार्टिंगचे 5 क्वेश्चन्स होते ते मात्र थोडेसे भीतीदायक किंवा थोडेसे टफ क्वेश्चन टाकले होते. बट ज्यांनी याला स्किप केलं की ठीक आहे एक क्वेश्चन थोडासा टफ आहे, ज्यांनी स्किप करत करत पुढे येत आहेत जास्त टाइम वेस्ट न करता, त्या मुलांसाठी नक्कीच याचा फायदा झाला असेल. आणि कोणत्याही स्टँडर्ड पेपर, कोणत्याही कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी हीच मेथड असते की सुरुवातीला असे क्वेश्चन्स टाकतात की ज्यामध्ये तुमचा टाइम वेस्ट झाला पाहिजे, जे मग
त्या ठिकाणी तुमची स्ट्रॅटर्जी, तुम्हाला अगोदरच ही स्ट्रॅटर्जी माहिती असली पाहिजे की जरी तुम्हाला कुठला क्वेश्चन येत नाहीये त्या क्वेश्चनला तिथंच जास्त टाइम देऊ नका. येत असेल सॉल्व्ह करा, येत नसेल नेक्स्ट क्वेश्चन, पुढच्या क्वेश्चनकडे मूव्ह ऑन करायचे. ही स्ट्रॅटर्जी, ठीक आहे. सो त्यामुळे स्टार्टिंगलाच 5 क्वेश्चन मध्ये थोडेसे टिपिकल क्वेश्चन होते, नंतर तर एकदम सिंपल क्वेश्चन्स या ठिकाणी पाहायला मिळालेले आहेत आपल्याला. सो भेटूयात नेक्स्ट क्लासमध्ये नेक्स्ट क्वेश्चन सोबत. थँक्यू सो मच. अँड नक्कीच जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. जर नक्कीच तुम्हाला फायदेपूर्वक वाटत असेल हा व्हिडिओ तर नक्की शेअर अँड कमेंट करा. थँक्यू सो मच.